श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, ऐकूयात नाट्यरंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात खास मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. धुमकिट धुमकिट तदानि धुमकिट नटना गरनट धीमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. नमस्कार श्रोते हो, मी आहे RJ शेखर. हिंदवी रेडिओ 89.6 वरून तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या नाट्यरंग या विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, नाट्यम भिन्न रुचैर्जनस्य बहुधाप्येकम समाराधनम. कवी कालिदासांचं हे अत्यंत अप्रतिम असं वर्णन आहे नाटक या कलेविषयी. श्रोते हो, नाटक या विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत, कारण आज आहे 5 नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिन. या निमित्तानं हिंदवी रेडिओ 89.6 वर आज साताऱ्यातील अत्यंत ज्येष्ठ रंगकर्मी माननीय तुषार भद्रे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सर्वात प्रथम आपल्या हिंदवी परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. बरेच दिवस झाले डोक्यामध्ये होतं की सरांची विषयावर, नाट्य या विषयावर थोड्या गप्पा मारायच्या आहेत. मला तो योग आज जुळून आला आहे आणि हे खूप आनंदाचं वाटतंय, कारण 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशीच नेमकी सरांची गप्पा मारण्यासाठी वेळ उपलब्ध झाली आणि आपण आज त्यांच्याशी गप्पा मारतोय. श्रोते हो, मला सांगायला आनंद वाटतो की माननीय तुषारजी यांची नाट्यविषयक जे काही कार्य त्यांनी सातारा, महाराष्ट्र आणि भारतीय पातळीवर केलं, या त्यांच्या नाट्य कारकिर्दीस याच वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ही 50 वर्षाचा कालावधी म्हणजे थोडका नाही. अनेक लोक, अनेक विद्यार्थी सरांनी घडवले, अनेक लोकांच्या बरोबर काम केलं, या नाट्यक्षेत्रातल्या दिग्गज अशा लोकांच्या बरोबर काम केलं. आणि त्या दृष्टिकोनातून साताऱ्यामध्ये नाट्यविषयक एक चालतं बोलतं विद्यापीठ असंच निर्माण झालेलं आहे तुषारजी यांच्या स्वरूपामध्ये. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून जीवनाचा एक आध्यात्मिक अनुभव मानली जाते. आणि म्हणूनच नाटक याला 5वा वेद म्हणलं जातं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद मानले तर नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ज्यांना आपण ओळखतो भारत देशामध्ये, ते भरतमुनी यांनी त्यांच्या ग्रंथात नाट्यवेद तयार करताना सांगितलेलं आहे की सर्व वेदांचं सार घेऊन मी 5वा वेद निर्माण केला. म्हणून नाट्यशास्त्राला पंचम वेद किंवा 5वा वेद असं म्हणलं जातं. आज आपण सरांशी त्यांच्या 50 वर्षाची जी प्रदीर्घ कारकीर्द आहे या नाट्यक्षेत्रामधली, त्याच्यामध्ये थोडंसं सिंहावलोकन आपण या चर्चेमधून करायचं आहे असं मला वाटतं. आणि सुरुवात माझ्या अंदाजानं 1975 साली, 76 साली सरांची झाली की पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवलं. आणि तिथून पुढचा प्रवास आणि प्रवासाचे वेगवेगळे टप्पे, म्हणजे आपण साधारण 10-10 वर्षाचे टप्पे जर केले तर हे जे 5 टप्पे घडून आलेले आहेत त्याविषयी आपण थोडं गप्पा मारायचे आहेत आज. निश्चितपणानं सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना, आपल्या हिंदवीच्या सर्व श्रोत्यांना आणि एकूणच मराठी रंगभूमीवरती कार्य करत असणारे सर्व रंगकर्मी, रंगधर्मी आणि प्रेक्षकसुद्धा, कारण नाटक ही अशी एक कला आहे की ज्याच्यामध्ये प्रेक्षक नसेल तर ती पूर्ण होत नाही. बरोबर. तर त्या सर्व प्रेक्षकांना मी ह्या मराठी रंगभूमी दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो. बऱ्याच लोकांचे असे गैरसमज आहेत की बाबा हा जागतिक रंगभूमी दिन आहे वगैरे, तर तो 27 मार्च आहे. कारण आपल्या अलीकडं ज्या व्हॉट्सॲपमधनं आपल्याला जे येतात मेसेजेस वगैरे, तर त्याच्यामध्ये जागतिक रंगभूमीच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे असे संदेश असतात. मग त्यांना सांगतो की अरे ही मराठी रंगभूमी दिन आहे आज 5 नोव्हेंबर असा. त्यामुळे ह्या मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. आणि मराठी 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन का, तर 1843 साली आपल्याला माहिती आहे की विष्णुदास भावेंनी पहिलं दिल्ली सांगलीच्या संस्थानामध्ये सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला. आणि तो तिथं करण्यामागची पण गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे, ते आपण अनुषंगानं बोलू हवं तर वेळ
असेल आपल्याकडे तर. आणि त्याला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आता जे विष्णुदास भावे नाट्यगृह सांगलीचं आहे तर त्या ठिकाणी एक 3 दिवसाचं अशी एक ज्याला आपण संमेलन झालेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये एकूणच त्या 100 वर्षांचा आढावा घेतला गेला होता आणि त्याच वेळेला ते विष्णुदास भावे नाट्यगृह सुद्धा निर्माण झालं. तर ते जे संमेलन झालं होतं ते 5 नोव्हेंबरला झालं होतं आणि मग त्या दिवसापासून 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करायचा असं जाहीर करण्यात आलं आणि तो आपण करतो वगैरे असं. किंवा 5 नोव्हेंबरला विष्णुदास भावे पदक सुद्धा प्रदान केलं जातं सांगलीमध्ये. आणि यावर्षीचं पदक जे आहे ते ज्येष्ठ अभिनेत्री आपली नीना कुलकर्णी यांना प्रदान होणार आहे. म्हणजे आज तो समारंभ तिकडे असेल. सुरुवातीला शेखर तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं बाबा कालिदासाचा जो मंत्र सांगितलात की भिन्न रुचिरजनास्य वगैरे वगैरे, म्हणजे भिन्न भिन्न रुचीच्या भिन्न भिन्न आवडीच्या लोकांना एकत्र आणून त्यांचं मन रिझवण्याचा किंवा त्यांना आनंद देणारी अशी ही कला आहे असं त्याचा साधारण ढोबळमानानं अर्थ संपूर्णपणे आहे. आणि मग अशा एका मोठ्या कलेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण काम करतो आहोत तर याचा एक अभिमान आहे. आणि भरत मुनींचाही संदर्भ तुम्ही दिलात त्याच्यामध्ये ऋग्वेदातून संवाद हे घेतले गेले, सामवेदातून संगीत घेतलं गेलं, यजुर्वेदातून अभिनय घेतला गेला आणि अथर्ववेदातून रस घेतला गेला. कारण भरतमुनीचं नाट्यशास्त्र हे सगळं रस सिद्धांतावर अवलंबून आहे. म्हणजे भरतनाट्यम असेल किंवा भरत आपलं नाट्यशास्त्र असेल काय त्याच्यामधले जे काही नवरस आहेत त्यातले 8 रस हे भरतमुनींनीच सांगितले आणि 9वा शांतरस आहे हा अभिनव गुप्तांनी मांडला पुढं म्हणजे तो साधारणपणे 7व्या-8व्या शतकामध्ये वगैरे असा त्याचा इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाट्यकलेची निर्मिती कशी झाली. म्हणजे आपण मराठी रंगभूमी दिन साजरा करत असताना मराठी रंगभूमी केवळ असं न बघता भारतीय रंगभूमी दिन म्हणून जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात जुनी रंगभूमी ही मराठी रंगभूमी आहे. म्हणजे आपल्याला समजा 250 वर्ष झाली असतील तर बंगाली रंगभूमी, पण बंगाली रंगभूमीचा जो उदय झाला तो एका ब्रिटिश माणसाने केलेला आहे. त्यामुळं बंगाली रंगभूमीवरती त्यांच्या रंगमंच रचनेपासून सगळ्यांवरती ब्रिटिशांचा प्रभाव आहे. म्हणजे अगदी गमतीनं सांगायचं झालं तर बाबा तिथं आपल्याकडे कसं इंटरव्हल झाले की आपलं वडापाव खातात आणि चहा पितात आपले नट, पण पश्चिम बंगालमध्ये तसं नाहीये. पश्चिम बंगालमध्ये कॉफी आणि केकच खातात. म्हणजे ती ब्रिटिश कल्चर जे आहे ते अजून चालू आहे. पण ज्याला आपण भारतीय रंगभूमी अशी म्हणून त्याच्यामध्ये मराठी रंगभूमी ही केव्हाही खूपच सधन प्रगत आणि खूप मोठी आहे. जरी 1843 साली रंगभूमीची आपण दिन साजरा करतोय आणि 1843 साली तो प्रयोग झाला त्याची पण कथा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सांगलीचे पटवर्धन महाराज जे होते तर ते जमखिंडीला गेले होते. जमखिंडी संस्थान होतं त्यावेळेला, ते आता मला वाटतं कर्नाटकमध्ये. तर तिथं गेल्यानंतर आता जसं आपल्याकडं बाहेरच्या राष्ट्रातनं राष्ट्राध्यक्ष येतात मग त्यांना आपण काही सांस्कृतिक कार्यक्रम दाखवत असतो वगैरे, तसं त्यांना तिथं एक नाटक दाखवलं गेलं. आणि ते दाखवल्यानंतर ते पटवर्धन महाराजांना ते खूप आवडलं आणि ते म्हटले खूप छान आहेत तुमचे कलाकार, छान आहेत. तर ते जाताना म्हटले की मी सांगलीला जेव्हा भेट देईन त्यावेळेला तुम्ही पण तुमच्याकडचं असं काहीतरी मला दाखवा. आणि म्हटले तुमच्याकडे असं काहीतरी असेलच ना. आता पटवर्धन महाराजांना म्हणले हो आहे ना आमच्याकडं. पण ते त्यांनी नुसतं आहे म्हणले आणि म्हणले उद्या खरंच तिकडचे राजे इकडे आले आणि त्यांनी आपल्याला असं काहीतरी आपल्याला करावं लागेल ना त्यांचं एक ज्याला आपण स्वागत म्हणून म्हणा किंवा मनोरंजन म्हणून. मग त्यांनी विष्णुदास भावेंना बोलवलं कारण ते त्यावेळेला त्यांच्या पदरीच होते. म्हणजे विष्णुदास भावेंनी मुळामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्र वगैरे आपल्याकडे स्तोत्र आहेत ना ही सगळी त्यांनी लिहिलेली आहेत बरं का. हो हो. तर त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जावा तिकडं त्याचा अभ्यास करा आणि आपल्याकडे असं काही निर्माण करता येते बघा. आणि मग त्यांनी तिकडं जाऊन त्यांच्या त्या कलेचा अभ्यास केला आणि मग त्यांनी इकडे येऊन ते सीता स्वयंवर नाटक लिहिलं आणि सादर केलं. त्याच्यामध्ये लाकडी भावल्यांचा वापर केला गेला होता ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये. आता हा लाकडी भावल्यांचा जो वापर केला होता आणि जे नाटक साजरं झालं ते 1843 साली झालं असं आपण म्हणूया बरोबर. पण तुकाराम महाराजांचा सुद्धा एक आपल्याला अभंग असा सापडतो की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की तुमचं बैल आहे तुमची गाय आहे ती लाकडाची आम्हाला माहित नाही की काय. म्हणजे
हे कुठं ना कुठं तरी आपल्याकडे हे चालूच होतं. म्हणजे हे लोककलेच्या माध्यमातून असेल काय बरोबर, असेल, बरोबर. म्हणजे ती परंपरा चालूच होती. पण त्याला एक सूत्रबद्धता देण्याची असं एक मला वाटतं 1843 साली झालं असं. आणि मग तो 5 नोव्हेंबरचं मी तारखेचंही कारण काही लोक म्हणतात ना खाडीलकरांची जयंती आहे, काही लोक म्हणतात की तो सीता स्वयंवरचा प्रयोग झाला होता तो 5 नोव्हेंबर, तसं नाही आहे ते. तर पण तरी सुद्धा हरकत नाही. तर पण हे का माहिती आहे का, की बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आता आपण नाटकामध्ये आपण म्हणतो की पात्र परिचय, बरोबर आहे ना. तर आता पात्र परिचय म्हटल्यानंतर एखाद्याला आपण विचारलं की पात्र परिचय म्हणजे पात्र म्हणजे काय रे बाबा, तर तो सांगतो की माझी ही भूमिका करतो, त्या भूमिका म्हणजे पात्र, असं इतकंच माहिती असतं. असंख्य वर्ष नाटक करणाऱ्या माणसांना सुद्धा पात्र याचा अर्थ फक्त भूमिका एवढंच माहिती असतं. परंतु भरत मुनीच्या नाट्यशास्त्राचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की पात्र म्हणजे इंग्रजीत सांगायचं झालं तर पॉट, भांड, बरोबर. आपण फुलपात्र म्हणायचं, बरोबर, म्हणजे एक प्रकारचं भांड. आणि मग ते पात्र का त्याला म्हणायचं, तर ते रिकाम असलं पाहिजे. मग रिकाम म्हणजे समजा आपण साखरेचं एक भांड असतं आपल्याकडं, बरोबर आहे, किंवा साखरेचा डबा असतो, तेलाचं किटली असते आपल्याकडं, तेलाच्या किटलीत आपण साखर नाही ठेवत. मग त्याच्यामध्ये ज्या पात्रामध्ये जे आपण भरू ती आयडेंटिटी त्याला मिळते ना, बरोबर आहे की नाही. त्यालाच अरिस्टॉटल काय म्हणतो की तूच वाद्य आहेस आणि तूच वादक आहेस. म्हणजे तुझं संपूर्ण शरीर जे आहे ते संपूर्ण शरीर म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे, बरोबर, आणि त्याचं वादक कोण आहे तर तूच आहेस. हा, आणि तू त्याच्यामध्ये जे भरू, मग तू आज समजलं की मी ढोलकी आहे तर मी ढोलकीसारखं वाजलो पाहिजे, मी सतार आहे तर मी सतारेसारखं वाजलो पाहिजे. म्हणजे काय माहिती ना की भरत मुनी आपण अगदी त्याला मोठा इतिहास आहे, बरोबर ना. आणि मग जागतिक पातळीवरती अभ्यास करताना आपल्याला अरिस्टॉटल, ग्रोटोस्की, स्टानिस्लावस्की, अगदी पीटरब्रूक ज्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांच्यापर्यंत आपण आलो ना, की मला अलीकडं म्हणजे अभ्यास करताना असं लक्षात आलं की भारतीय नाट्यशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत ना, त्याच्या बाहेर जगातलं कुठलंच नाट्यशास्त्र जात नाही. म्हणजे हे निश्चितपणानं, म्हणजे उदाहरणार्थ आता पीटर ब्रूक त्यांनी एम्प्टी स्पेस ही कन्सेप्ट मांडली. ते म्हणले काय, छोटीशी एक मला मोकळी जागा मिळाली, एक सादर करणारा आणि एक बघणारा मिळाला की झालं, नाटक झालं. हा, आणि ते म्हणजे आता तो कुठलाही एक कॉर्नर असेल, म्हणजे आपण आता ह्या रूम मध्ये बसलोय, एका कॉर्नरमध्ये मी बोलतोय आणि तुम्ही समोर बसून ऐकताय, तरी नाटक झालं असं. पण गंमत अशी आहे की भरत मुनींनी, किंवा आपण म्हणतो ना की इंटिमेट थिएटर, प्रोसिनियम थिएटर, म्हणजे शाहूकला मंदिरचं थिएटर काय आहे, कमानी रंगमंच आहे, प्रोसिनियम थिएटर आहे. काही आपल्याकडे ओपन थिएटर असतात, म्हणजे पूर्वी शाहूकला मंदिर पण ओपन होतं, त्याच्यावर आपण काम केलं. म्हणजे असे वेगवेगळे म्हणजे रंगभूमीचे प्रकार आहेत, बरोबर आहे ना. तर भरत मुनींनी 6 प्रकार सांगितलेत रंगमंचाचे, रंगभूमीचे आपण म्हणूया, आणि त्याचे प्रत्येकाचे 3-3 उपप्रकार सांगितलेले, म्हणजे असं म्हणून 18 प्रकार सांगितलेत. मी सगळ्या दुनियेतला अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही नवीन मांडणी झालेली नाहीये, तर त्या सगळ्या 18 मध्ये सगळं जग बसतंय. म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या पद्धती, म्हणजे अंगणा मंच म्हणून आपल्याकडं बंगालमध्ये यांनी सुरू केलं, थर्ड थिएटर म्हणून बादल सरकारांनी, पण अंगणा मंच सुद्धा आहेच नाही याच्यामध्ये. भरत मुनीचे 18 प्रकार आहेत, त्याच्यामधले एक प्रकार तू तसंच आहे की बाबा तिथं लोकांच्या समोर सादर करताना. आणि दुसरी गोष्ट गमतीशीर अशी आहे की आपल्याकडे चातुर्वर्ण होता पूर्वी, आणि नाट्यवेद का निर्माण झाला, तर ही मंडळी ब्रह्मदेवांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं की चारही वर्णातले लोक एकत्र बसून त्यांचं मनोरंजन होईल आणि देव पण असतील, पण सगळे एकत्र बसतील, म्हणजे असं आमच्यासाठीच आहे फक्त असं नाही. तर असं काहीतरी एक मनोरंजनाचं साधन निर्माण करा, म्हणून मग ब्रह्मदेवांनी हा 5व्या ह्या वेदांमधनं जे सगळं घेतलं, हा एक 5वा वेद तयार केला आणि तो भरत मुनींच्याकडे सोपवला की आता तुम्ही त्याचा विस्तार करा आणि त्याचा प्रचार प्रसार करा वगैरे वगैरे, असं तसं. म्हणजे ही कला ही अगदी आपल्या स्थापनेपासून ही सर्वसमावेशक आहे, इथं कुणाला प्रवेश नाही असा विषय नाही. म्हणजे हा एक त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे संपूर्णपणे. ते थोडंस हे काय सांगितलं की बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला बरीचशी माहिती नसते. म्हणून मी अलीकडे बेंगुरला एक परीक्षक म्हणून गेलो होतो, त्यावेळेला मी तिथं ऑडियन्सला प्रश्न विचारला की पात्र म्हणजे काय, तर त्यांनी सगळ्यांनी भूमिका असंच उत्तर दिलं मला. आणि मी ज्यावेळेला भरत मुनींना अपेक्षित असणारं सांगितलं, तर त्याच्यामुळं म्हटलं की तुम्ही साखरेची भूमिका करत असाल तर तो डबा साखरेच आहे, मग साखरेसारखं काम झालं पाहिजे तुमचं.
म्हणजे ती आयडेंटिटी आहे. हा. म्हणजे मुळामध्ये नटानं रिकामं असलं पाहिजे थोडक्यात. बरोबर. तुझ्याकडे कुठला स्ट्रेस असतं कामा नये, हम्म, हम्म. ते बॉडीमध्ये त्याच्या कुठला स्ट्रेस असतं कामा नये, किंवा एकूण तो रिकामा असला पाहिजे. किंवा त्यानं पूर्वी ज्या भूमिका केल्या त्याचे कुठले तरी स्ट्रेसेस त्याच्यामध्ये असतील तर नाही, ते नाही, नाही. पूर्णपणानं विसरून नवीन Exactly. भूमिकेमध्ये शिरत असताना मोकळ्या अंगानं त्यानं गेलं पाहिजे. राईट. म्हणजे पूर्वाश्रमीचं असं काहीतरी ते घेऊन, म्हणजे काही काही नट म्हणतात ना की बाबा मला जरा ही भूमिका गेली, ती भूमिका गेली, इतकं केलं ते अजून दुसऱ्या भूमिकेवर तेच प्रभाव पडतो. किंवा आपल्याला अगदी स्थानिक सुद्धा काही कलाकार भेटतात होय होय की होय. ह्या एकांकिकेत किंवा नाटकामध्ये ह्यानं छान काम केलं होतं, त्याला बक्षीस मिळालं, पुढच्या एकांकिकेत तो तसंच काम करतो. म्हणजे तो छाप सरत नाही हा, बाजूला. सरत नाही, तर तसं होता कामा नाही. आणि मग त्यानं ते तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की ती भूमिका संपल्यानंतर स्विच ऑफ. बरोबर. म्हणजे आपण नाहीतरी रंगमंचावरती काम करतो तेव्हा स्विच ऑन स्विच ऑफ थेरी वापरतो. होय होय होय. मी जोपर्यंत विंगेमध्ये आहे तोपर्यंत मी तुषार म्हात्रे आहे होय, किंवा होय. शेखर कुलकर्णी आहे. होय. रंगमंचावर गेल्यावर त्या भूमिकेचला आहे. बरोबर. भूमिका संपली, मी एक्झिट होऊन पुन्हा ज्या वेळेला आतमध्ये आलो किंवा विंगेमधनं आतमध्ये आल्यानंतर मी भूमिका तिथंच, तो स्विच ऑफ स्टेजवरच झाला माझा. हा, हा, हा. मी आत आल्यानंतर मी तुषार म्हात्रे किंवा शेखर कुलकर्णी असे. हो, हो. मग हे सुद्धा हे आपल्याला नाटक शिकवतो, बरोबर आहे ना. पण बऱ्याच कलावंतांचं असं होतं की त्यांचा स्विच ऑफच होत नाही. बरोबर. बरोबर. आणि मग ते आपल्याला तेच करतात असं वाटायला हो, हो, लागतं. हो. आणि मग त्यांचा एक कम्फर्ट झोन तयार होतो बरोबर. आणि त्यांना वाटतं मी असं केलं म्हणजे चांगलं आहे. ते त्याचं ते नसतं संपूर्णपणे. तर थोडासा हे इंट्रोडक्शन म्हणून किंवा काही काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे साधारणपणे 70-80च्या दशकामध्ये आपल्या मराठी रंगभूमीवरती एक पाश्चिमात्य नाटकांची किंवा त्या विचाराच्या प्रभावाची लाट आली. आणि मग आपल्याला ते सगळं ग्रेट वाटायला लागलं. असं म्हणजे ते ग्रेट नाही आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु आपले रूट्स आपण शोधले पाहिजेत. बरोबर. म्हणजे आज ज्यावेळेला कांतारा ज्यावेळेला हिट होतो त्यावेळेला ऋषभ शेट्टी जो आहे तो गावाकडे गेला ना. हा, बरोबर. गावात जाऊन राहिला. तो 5-7 वर्ष तिथंच राहतोय, आपली मुळं शोधतोय, आपल्या संस्कृतीमधल्या किंवा कल्चरमधल्या किंवा जगण्यामधल्या लोकसंस्कृतीमधल्या गोष्टी शोधतोय. आणि त्यातून जेव्हा काहीतरी घेऊन येतो त्यावेळेला ते कर्नाटक पुरतं मर्यादित न राहता ते भारतीय सिनेमा होतो. बरोबर. आणि म्हणून संपूर्ण भारतभर तो चालतो. तेच आता वरवर असं काहीतरी करणारे किंवा कुठं ते पाश्चिमात्य काहीतरी प्रभाव असणारे केलेलं लोकांना तर नको वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आपण कुठेतरी मुळाकडे गेलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि त्याचा शोध घेतला पाहिजे किंवा आपलं, कारण जोपर्यंत मी माझं मूळ शोधत नाही तोपर्यंत मला आयडेंटिटी नाही तशी त्या अर्थानं. आणि म्हणून मग ज्या वेळेला भरत मुनीकडे आपण जातो किंवा आपल्या ह्या सगळ्या कल्चरकडे मागामध्ये जसं जातो आपण तसं आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे म्हणजे कसं स्टानिस्लावस्की किंवा ग्रोटोस्की किंवा हे जे काही महान आहेत सगळे, किंवा ब्रेख्त असेल म्हणा किंवा अरिस्टॉटल असेल वगैरे, आणि भरत, हे सगळे मी ऋषी मानतो. बरोबर. आणि अगदी ज्या वेळेला मुळापर्यंत जाऊन एकदा विचार करायचं ठरवलं मग तो करणारा तुषार म्हात्रे आहे का शेखर कुलकर्णी हा विषयच राहत नाही. दोघांना सेम वाटेल किंवा त्यांना जे अंतिम सत्य सापडेल ते एकच असेल ना. बरोबर आहे ना. पण समजा आता तो राहत होता रशियामध्ये किंवा आणि कोण राहतो तो अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये, भले त्यांची भेट झाली नसेल पण तरी सुद्धा त्यांनी जो काही शोध घेतला त्या सत्याचा, या नाट्यकलेच्या सत्याचा शोध घेतला, त्यांना जे सापडलं ते वेगळं असणारच नाही, कारण हे पुन्हा मानवाशी निगडीत आहे ना. बरोबर. मानव याच्याशी निगडीत आहे, त्यामुळे माणूस किती बदललेला आहे तेच असणार वगैरे. असं म्हणजे भाषा बदलेल पण भावना नाहीत बदलत. अगदी बरोबर. आणि मुळामध्ये पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की नाटक केवळ मनोरंजन करत नाही तर ते समाजाचं प्रतिबिंब असतं. आणि मग समाजामध्ये मधला तुम्ही एक घटक आहात तर त्या तुमच्या भावभावना ज्या या समाजाशी निगडीत आहेत, ज्या समाजामध्ये तुम्ही राहता, तेव्हा ते त्या पद्धतीनं नाटकामध्ये प्रतीत झालं पाहिजे निश्चितपणे. आणि तरच ते चालतं. बरोबर. तर टिकतं. बरोबर. अन्यथा टिकत नाही ना. बरोबर. म्हणजे आता बऱ्याचशा आपल्याकडे एक ॲब्सर्ड थिएटर नावाचा एक फॉर्म आहे की ज्याला आपण नाट्य म्हणूया किंवा असं, तर तो आपल्याकडे रुजला नाही. बरोबर. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध झाल्यानंतर ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वित्तहानी झाली आणि मनुष्यहानी झाली, त्याच्यानंतर त्याच्यामधनं जे एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा झाला की अरे काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सगळं
म्हणजे त्याच्यामधलं जे काही ऍब्सर्डिटी होती सगळी झगड्यामधली, त्याच्यामधला विरोधाभास होता, त्याच्यामध्ये जे काय होतं ते सगळं बाहेर आलं. त्यातनं जे नाटक तयार झालं त्यांना ते आपलं वाटलं, कारण ते ते अनुभव होता त्यांचा. तसं आपल्याकडे झालेलं नाहीये. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे ते नाही. पण आपल्याकडं जे खरं आहे, जे समाजामध्ये चालू आहे, कारण तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की नाटक म्हणजे समाज जीवनाचा आरसा आहे, मानवी जीवनाचा आरसा आहे. बरोबर. आपण वेगळं काहीच करत नाही, मंगळावरचं काही आणून दाखवत नाही आपण इथं. बरोबर. फक्त ते करण्यासाठी आपण एक त्याला कलाकुसर त्याच्यामध्ये आणतो आणि ते लोकांना तासभर 2 तास 3 तास असेल तर ते सुविहितपणे बघता येईल आणि ते त्याचा आनंद घेतील या पद्धतीनं आपण ते मांडत असतो. आणि मग त्याच्यामध्ये जो रस आहे, आता तो पण एक गमतीशीर भाग आहे बरं का शेखर. तुम्हाला सांगतो की भरत मुनींनी 9 रस मांडले, 8 आणि 9 मी सांगितलं अभिनव गुप्तांनी मांडला. आता गंमत अशी आहे की आपल्याकडच्या बऱ्याच नटांना असं वाटतं की मी वीर रसात काम करतोय बरं का, वीर रसात. आणि त्याला असं वाटतं की म्हणजे मी असं त्या रसात बोलायचं किंवा हे करायचं वगैरे, किंवा मी बाबा शृंगार रसामध्ये आहे, किंवा मी प्रेम आणि काय अनेक रस आहेत आपल्याला माहिती, ते व्यक्त करतोय. तर ते मी तसं नाही करायचो. मी असा अभिनय करायचा की प्रेक्षकांच्या मनामध्ये असणारा जो स्थायी भाव आहे, त्या स्थायी भावामध्ये सगळे नवरस आहेत. म्हणजे जगात असा कुठलाच माणूस नाहीये की ज्याला शृंगार आवडत नाही किंवा शृंगारच त्याच्याकडे नाहीये, वीर रस त्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे सामान्य माणूस एखाद्या वेळी पेटून उठतो आणि क्रांती करतोच ना, ते येतो कुठून त्याच्याकडे. म्हणजे प्रत्येकामध्ये हे नवरस आहेतच, प्रत्येकामध्ये आहेत. म्हणजे ते भाव आहेत सगळे. नटाचं काम काय आहे की त्याला तिथपर्यंत हे करून त्याच्यामधली ती जागृती करायची. म्हणजे वीर रस माझ्यात निर्माण होऊन उपयोग नाही आहे, तर मी असं काम करायचो की त्या समोरच्या प्रेक्षकांच्या मनामधला जो काही स्थायी भावात असला, अंतर्भूत असलेला वीर रस आहे तो तिथं जागरूक झाला पाहिजे. म्हणजे त्याची फलनिष्पत्ती झाली पाहिजे. आपल्याकडे नटांची सुद्धा गोंधळ असतात की असं असं काहीतरी मी अभिनय केलो वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे भारी. किंवा अगदी करुण रसामध्ये असेल तर माणसं अगदी काय मग करून रडतात, काय 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 करत असतात, संपूर्णपणे असं आक्रोश करतात वगैरे. तुम्ही आक्रोश करून उपयोग नाहीये. आम्हाला एखाद्यानं विनाकारण मोठा आक्रोश केला तर आपल्याला दचकायला होईल ना प्रेक्षकांना. पण मला तो आक्रोशामागचं जे दुःख आहे, जी वेदना आहे, त्याच्यापर्यंत मला कुणाला घेऊन जायचं, तर ऑडियन्सला घेऊन जायचं. आणि मग त्याला अरे हो वाईट आहे, अरे वाईट चाललंय रे बाबा, आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. मी धिंगाणा करून उपयोग नाहीये. म्हणजे असे बरेच गैरसमज आपल्या नटांमध्ये. कलाकाराचा जो स्टेजवरचा रंगमंचावरचा जो प्रवास आहे त्याच्याबरोबर प्रेक्षकाला सहप्रवासी करून नेता आलं पाहिजे, तर तो खरा नट. त्याच्यामध्ये ती रसनिष्पत्ती त्याच्यात झाली पाहिजे, ऑडियन्समध्ये झाली पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी मी टूल आहे. बरोबर बरोबर. आणि मी ते जर केलं तर तो सात्विक अभिनय. ते झालं तर म्हणजे मला ज्या भावना घेऊन रंगमंचावर काम करतोय मी, आणि त्याचा रस परिपोष असं आपण जरा जड भाषेत बोलूया. म्हणजे प्रेक्षकांना रडू आलं, प्रेक्षकांना हसू आलं, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, तर ते झालं काम. बरोबर, पूर्ण झालं काम. तर तो नट जिंकला त्या अर्थानं. आणि ते जर झालं नाही ना तर मग नट हरला. कुठेतरी गडबड आहे. गडबड आहे. तुषारजी, आतापर्यंत बोलत असताना संपूर्ण नाट्यकलेचा जो मूळ गाभा आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण आता बोललो. आता मला तुमच्या मार्गक्रमणाविषयी, म्हणजे 1976 साली जी तुमची सुरुवात झाली नाटकाची, तेव्हापासून आता आपण पुढच्या या भागामध्ये बोलूया. हा निश्चितपणानं 1976ला मी रंगभूमी 5 ऑगस्ट 1976ला माझा पहिला प्रयोग साताऱ्याच्या पाठक हॉलमध्ये, म्हणजे नगर वाचनालयाचा जो जुना पाठक हॉल होता, जुनी ती दगडी इमारत होती, त्याच्यामध्ये जो मोठा आणि चांगला पाठक हॉल होता तो अजूनही मला आठवतो. तिथं फुटपाथ नावाची एकांकिका, दिलीप आंबेकर त्याचे लेखक दिग्दर्शक होते, आणि त्यांनी त्या एकांकिकेत मी पहिल्यांदा काम केलं. त्याच्यामध्ये साधारण मी त्यावेळेला 16 वर्षाचा होतो. वयाच्या हिशोबानं खूप लहान दिसायचो मी वगैरे. तर त्यावेळेला मला राजाभाऊ बंड नाव, शेखर तुम्हाला आठवत असेल की ते आपल्या आध्या अभिनव कला मंदिर वगैरे काम करायचे. ते राजाभाऊ बंड किंवा रेखा बंड वगैरे त्या प्रयोगाला आल्या होत्या, आणि त्यांनी मला असं जवळ घेऊन अगदी मास्टर सचिन वगैरे छान काम केलंच बरं का, असं ते मला म्हणले. ते मला आठवत आहे. तर तो सुद्धा खरं तर म्हणजे आमच्या घराण्यामध्ये तशी काही परंपरा नाही. म्हणजे आमच्याकडे बाबा एक सुवर्णकारितेचा एक वसा आहे, परंतु तो पण व्यवसाय आमच्या वडिलांनी केला नाही.
पण थोडंसं कलेचं घराणं असं म्हणूया आपण त्याला, की ज्याच्यामध्ये एक कला आहे. पण त्याच्या आधी कोणी नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये वगैरे असं कोणी काम केलंय असं काही नव्हतं वगैरे असं. आणि मी साधारणपणे 10वीत झालो होतो म्हणजे नुकताच. आणि आमचं दुकान होतं आपल्या शनिवार चौकात, पाचशेक पाटी वगैरे म्हणतो आपण तिथं. तर तिथं शेजारी त्या दुकानाचे आमचे दिलीप आंबेकर राहायचे. आणि मी आपलं शाळा सुटली की दुकानात जायचो, मग वडिलांच्या बरोबर घरी यायचं, असं एक माझा तर एक रुटीनही असायचं. तर तिथं एक दिवशी मी उभा होतो तर दिलीप आंबेकर आले आणि मला म्हटले की अरे काम करणार का. तुळशी मला म्हणायची, म्हणजे माझं नावरस नाव आहे ते तुळशीदास आहे, त्यामुळं ते घरामध्ये मला तुळशी म्हणायचे. आणि मित्र आणि शाळेत सगळे तुळशीा म्हणायचे मला. तर ते म्हणले काण करणार का. मला काही, मी म्हणलं की बाबा वडिलांना विचार. ते वडिलांना विचारलं त्यांना की असं असं आहे वगैरे. ते म्हणले काय, म्हणले एक नाटक यायच्यात कर. म्हणजे किती दिवस करायला लागेल काय वगैरे. म्हणलं काही नाही आहे, म्हणलं ऑगस्ट याच्यामध्ये प्रयोग होईल आमचा. मग झालं संपलं, करू दे म्हणले. आणि म्हटलं आता वडील पण म्हणतात करून, म्हणून मी सुरू झालं. तो म्हणजे 8:30 वाजले की आपलं हॉलवरती जाऊन बसायचो. आणि लोक 10:30ला यायचे, कोण 11ला यायचे, आणि 2-2 वाजेपर्यंत आलमी चालायच्या. तर तशी ती सुरुवात झाली. म्हणजे तसं नाट्यक्षेत्राकडं बोट धरून आणलं म्हणायचं तर दिलीप आंबेकरांनी मला आणलं त्याच्यामध्ये. आणि मग तिथून ती सुरुवातच झाली. आणि मग नंतर ती माझी गरजच झाली. आपल्याला आयुष्यामध्ये ना एखाद्या टप्प्यावरती आपल्याला सापडतं काहीतरी, ते समजत नसतं आपल्याला, पण ते आपल्याला त्याच्यातच आपण रमतो, आपल्याला त्यातच गोडी वाटायला लागते. तर मग ते सुरू झालं. म्हणजे मला गमतीनं कोणी विचारलं अरे काय सध्या काय जागरण झालं होतं का काल वगैरे, तर मी सहज सांगतो की नाही, 76 पासून मी आज अखेर साधारण रात्री 1:30-2 वाजताच झोपलोय. म्हणजे मला तसं काही जागरण झाले म्हणून त्रास वगैरे काही होत नाही मला वगैरे असं. पण तो नंतर मग तो श्वासच झाला. म्हणजे अलीकडे मी मुलांना शिकवताना म्हणतो की मला कुठली जी गोष्ट आपल्याला आवडत असेल, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही करावंसं वाटत असेल, तर त्याचा केवळ ध्यास घेऊन उपयोग नाही, तो श्वास झाला पाहिजे. आणि श्वास एकदा झाला ना की मग तो आपल्याला घ्या म्हणून सांगायला लागत नाही ना, अरे जरा घ्या श्वास, कारण तो आपण घेतच असतो. कारण श्वास घेतला नाही तर आपणच नसू या दुनियेत. तर त्याच्यामुळं नंतर मग ते त्याच्यामध्येच मग रमत गेलो. आणि टप्प्याटप्प्यानं वेगवेगळी माणसंही भेटत गेली. तसंच मग 78ला म्हणजे आम्ही पहिली फुटपाथ एकांकिका केली. त्याच्यामध्ये मी फुटपाथवरती राहणाऱ्या बूट पॉलिश करणाऱ्या मान्याचं काम केलं होतं. त्याच्यानंतर बापू आफळेंचं नाव आठवत असेल, बापू आफळेंनी एक दैव नावाची एकांकिका लिहिली होती. त्याच्यामध्ये एका छोट्या मुलाचं मी काम केलं होतं. एक रानफूल म्हणून होती, त्याच्यात पण केलं होतं का. नाही, रानफूलमध्ये मी नव्हतं, त्याचं बॅकस्टेज मी करत होतो. कारण दिलीप आंबेकरांनी मी जेव्हा 83-84ला इट्स मॅड वर्ल्ड करत होतो तेव्हा हा सगळा इतिहास सांगितला होता. त्यावेळेचे काढलेले काही फोटो वगैरे दाखवले होते. पण त्यावेळेला रानफूलचं म्हणजे हे करत होतो मी, म्हणजे बॅकस्टेज वगैरे बरोबर होतं. पण क्रांती पर्व नावाचं, क्रांतिसिंह नावाचं एकांकिका लिहिली होती. त्याच्यामध्येच आम्ही दोघंच होतो, म्हणजे मी आणि दिलीप आम्ही दोघंच होतो. त्याचे पण आम्ही बऱ्यापैकी प्रयोग केले. मग नंतर एको नावाची एक एकांकिका आम्ही केली, जी दिलीप आंबेकरांनीच लिहिली होती. म्हणजे आम्ही जे तालमी करायचो ना, तर आपले मनोहरपंत भागवत वकील, त्यांचं नवीन बंगला त्यांनी बांधला होता. आणि त्यांचं जुनं जे घर होतं म्हणजे प्रतापगंज पेठेत गोराम मंदिराच्या शेजारी, ती अख्खी माडी त्यांनी नाटकवाल्यांना दिली. कारण काय माहिती का, अभिनव कला मंदिर ही संस्था किंवा त्याच्यामध्ये आम्ही जे उभं राहिलो ना, त्याच्यामध्ये मनोहरपंत भागवत वकिलांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्याच्यामुळं ते म्हणा, किंवा आपले रमेश पांडुरंग कुलकर्णी, तात्या कुलकर्णी आपण म्हणतो, त्यांचंही, नंतर बबनराव वराडेकर होते, शनी मंदिराच्या शेजारी, शनी मारुती मंदिराच्या शेजारी त्यांचं जे होतं. आणि ते वैद्य म्हणून पण फेमस होते, वराडेकर वैद्य. म्हणजे ही मंडळी होती, राजाभाऊ बंड असतील त्या काळामधले, किंवा अशी ही खूप छान माणसं होती. आणि त्यांचं एक प्रोत्साहन आणि हे सगळं होतं संपूर्णपणे. मग तिथं आम्ही जे तालमी करायचो फुटपाथच्या, तर त्यावेळेला तिथं त्यांची जुनी जी लायब्ररी होती ना, ती त्यांनी नवीन बंगल्यात न नेलेली बरीचशी पुस्तकं तिथं पडलेली होती. त्याच्यामध्ये ते रूसी साहित्य हिंदीमध्ये प्रकाशित झालेलं, रूसी कथा, अमुक तमुक वगैरे, तर त्याच्यामध्ये एक प्रतिध्वनिया म्हणून एक असा कथासंग्रह होता. आणि मी लवकर जाऊन बसायचो तिथं.
आणि मग तिथं पडलेली पुस्तकं वाचत बसायचं, काय टाइमपास सगळे येईपर्यंत. मग ते त्यामध्ये असं तिथं वाचन ते व्हायचं. त्याच्यामध्ये ती प्रतिध्वनी म्हणून जी छोटी पुस्तिका होती, म्हणजे ती कथा, तर ती दिलीप आंबेकरांनी वाचली. आणि दिलीप आंबेकरांना ती खूप आवडली. आणि त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी आणि माझ्या वयाचा, म्हणजे साधारण 16-17 वर्षाचा मुलगा, असे 2च कॅरेक्टर होते. आणि मग त्यांनी त्या कथेच्या आधारावरती एको नावाची एकांकिका लिहिली. एको म्हणजे प्रतिध्वनी. आणि मग ती सुनील कुलकर्णींना त्यांनी वाचायला दिली. कारण सुनील कुलकर्णी त्यावेळेला पुण्यातनं आलेले आणि त्यांचे एकूण वेगळ्याच जाणीव असणारा तो रंगकर्मी ते होते निश्चितपणानं. कारण ते घाशीराम कोतवालमध्ये वगैरे काम करायचे, थिएटर अकॅडमीशी संबंधित होता वगैरे. आणि त्यांचं पण एक वेगळं होतं, नाटक वेगळं होतं त्यांचे एकूण, म्हणजे ज्याला आपण मॉडर्न थिएटर म्हणू आपण, त्यावेळचं असणारं प्रायोगिकतेमधलं जे काही असेल ते, तर तसे ते होते. आणि त्यांना दिली, त्यांना वाचायला दिल्यानंतर त्यांनी ती वाचली आणि त्यांनी ती वेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा लिहिली. म्हणजे एकांकिका तीच होती, नावही दिलीप आंबेकरांचंच होतं, पण त्याचा फॉर्म त्यांनी चेंज केला. आणि चेंज केल्यानंतर त्यांनी मला एक दिवशी बोलवलं की अशी आज वाचन करणार आहे, तुम्ही याल का? ते लहान असो मोठा असो प्रत्येकाला ते आवजावं म्हणायचे बरं का. तर मी त्यावेळेला काही व्हॉइस नव्हतं आपल्याला, बोलवतात जायचं. मी गेलो वगैरे. गेल्यानंतर ते म्हणले त्याच्यातल्या त्या मुलाची भूमिका तुम्ही करणार का? तर मी म्हटलं करेन. मग ती मुलीचं अर्चना कुलकर्णी म्हणून, ते शनिवार पेठेमध्ये अरुणरावांच्या शेजारी तो बोळ आहे ना, तिथे राहणारे ते कुलकर्णी होते, त्यांची मुलगी. तर ती त्यात काम करणार होती. ती छोटी होती आणि मी साधारण 16-17 वर्षाचा. तर ते आमच्या तालमी सुरू झाल्या. बरं, आपल्या डोक्यात काहीच नाही ना. ते दिलीप आंबेकरांना कळलं. मग दिलीप आंबेकर म्हणलं, अरे तू काय करतोस? म्हटलं हो, ते कुलकर्णी तुझीच एकांकिका बसवत आहेत असं. पण ते त्याला आवडलं नाही, की मला विचारलं नाही वगैरे वगैरे वगैरे. पण ते थोडंसं त्यांचे काहीतरी मतभेद झाले. पण तिथं गंमत अशी झाली की जे काही त्यांचं झालं त्यावेळेला मी तिथं होतो, परंतु नंतर ते निघून गेले. जाताना म्हणाले तुषार चल माझ्याबरोबर. तर मी नाही उठलो. म्हणजे मी बसून राहिलो. मला काही ते वादात आणि ह्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. मग मला कुलकर्णींनी विचारलं की अरे तुमचं काय? म्हटलं काय माझं काहीच नाही. म्हटले पण तर म्हटलं काय नाही, म्हणजे करणार ना तुम्ही का? म्हटलं हो करणार. आणि त्या एकांकिकेनं इतिहास घडवला. म्हणजे साताऱ्यामधनं 78 साली पुण्याच्या स्पर्धेत जाऊन दुसरा नंबर मिळवायचा, दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळवायचं, लेखनाचं पारितोषिक मिळवायचं आणि त्याच्या बरोबरीनं अभिनयाचं पारितोषिक मिळवायचं. हे सोपं नव्हतं ना, कारण साताऱ्याला काहीच तशी आयडेंटिटी नव्हती त्यावेळेला. म्हणजे प्रायोगिक रंगभूमी, नवीन रंगभूमी, काहीच आयडेंटिटी नव्हती त्या अर्थानं. पण ती पुण्यामध्ये आम्हाला बक्षीस मिळालं. म्हणजे त्या अर्थानं ते एक असं एक ऐतिहासिक घटनाच ठरली ती. म्हणजे मला आठवतं की त्यानंतर आपले PDAचे प्रमुख भालबा केळकर त्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला होता. विभा देशपांडेंच्या हस्ते आमचा सत्कार केला होता भागवत वकिलांनी, अभिनव कला मंदिर वगैरे असं तसं. ते सुद्धा त्या पाठक हॉलमध्ये वगैरे. आणि मला बक्षीस मिळालं नव्हतं, पण त्या मुलीला बक्षीस मिळालं होतं अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं, लेखनाचं, सगळी बक्षिसं मिळालेली होती. पण त्याच्यामुळं कसं झालं की एक वेगळा कॉन्फिडन्स आला आणि वेगळ्या जाणीवा, वेगळ्या ज्याला आपण म्हणतो दृष्टिकोन मिळाला. कारण कुलकर्ण्यांची कामाची पद्धती खूप अशी ॲडव्हान्स आणि वेगळी होती आणि थोडंसं असतं ना ते संपूर्णपणे असं. आणि मग तिथून तो पुढं प्रवास सुरू झाला. मग त्याच्यानंतर मग कुलकर्ण्यांच्याच हाताखाली चतकोर भाकरी, त्यानंतर पावसाचं गाणं, त्याच्यानंतर ती 82चं ती माझं लिखाण पहिलं. आणि त्याच्यानंतर मग आपले हे घोडवर पाणी एकांकिका, हे 80 पर्यंत आम्ही ह्या सगळ्या केल्या. पण 76ला थिएटर सुरू केलं, पण 80ला मला पहिलं अभिनयाचं उत्तेजनाचं पारितोषिक मिळालं. ते सुद्धा वाईच्या प्रतीक थिएटर स्पर्धेमध्ये मिळालं. आणि तो असा खलिता असायचा, तुला आठवत असेल तर, तो मी अजून जपून ठेवला. त्यानंतर असंख्य बक्षिसं मिळाली, बरंच काही आहे पोतीवरून सगळं आहे घरामध्ये. पण तो मी खलिता मात्र जपून ठेवला की तो आपल्याला पहिल्यांदा वगैरे मिळाला वगैरे असं. पण त्यावेळेला गंमत अशी झाली की त्या म्हणजे अलीकडं माझं जे नाव आहे प्रशिक्षक किंवा व्हॉइस कल्चरमधला पश्चिम महाराष्ट्रातला एक शिकवणारा चांगला रंगधर्मी म्हणजे आपण. तर त्यावेळेला त्या घोडवर पाणी असे सगळीकडे बक्षिसं मिळायची, मला काहीच मिळायचं नाही. खरं तर माझं काम चांगलं होतं त्या. म्हणजे मी आणि रवी डांगे आम्ही शेवटचा असा तो पाणी वाढता मायबा पाणी वाढता वगैरे असं ते हे भारी असायचे प्रसंग आणि भारी गंगा होती. म्हणजे एक गाव एक पानवठा असा विषय होता त्याचा आणि दलित विषय वगैरे, दलित पान.
तर मी आपल्या कुलकर्णींना विचारलं, म्हटलं आपल्याला सगळीकडे बक्षीस, मला का नाही मिळत बक्षीस? तर ते मला काय, आता शेवटी काही नाही, आता आपल्याला अनुभव आहे. असं एखादा नवीन माणूस, मुलगा काय आपल्याला किंवा मुलगी काय विचारलं आपल्याला, तर आपण काय सांगतो, नाही ते जरा ठीक आहे, असं ते तुझं हे जरा कमी आहे आणि काहीतरी मारून देतो ना आपण. तसं कदाचित त्यांनी म्हणले असावेत. ते मला म्हणले तुझा आवाज कोता आहे म्हणून तुला मिळत नाही. माझ्या डोक्यात तेवढंच गेलं, आपला आवाज कोता आहे म्हणजे कमकुवत आहे किंवा काय याचा. आणि मग मी जे काय आवाजावर काम करायला लागलो ना, मग जे मिळेल ते करायला लागलो. मग 80ला नंतर ते अभिनव कला मंदिरचे 2 भाग झाले वगैरे, सगळं झालं. मग दिलीप आंबेकरांनी त्यांचं ते थिएटर वर्कशॉप यांनी सुरू केलं, रवी डांगे आणि माझगावकर वगैरे. नाट्यासक्त दिलीप आंबेकरांनी सुरू केलं. आम्ही आपलं असेच लटक होतो, मी, सयाजी, सुजित शेख, बापू आपळे, मधु फल्ले, माधव सोळसकर, हे आम्ही असेच लटकलेलो होतो. नंतर 81ला आम्ही ते लोकरंगमंच म्हणून सुरू केलं वगैरे असं. पण त्यावेळेला आम्ही ह्या पेढ्याच्या भैरवाच्या टेकडीवर जायचो. मी, सयाजी, माधव आणि ही सगळी बरोबरची, मधू वगैरे वगैरे. आणि आम्ही तिथं दिलीप आंबेकर असायचा, मग तिथं आम्ही काहीतरी असं हॅपनिंग करायचो. म्हणजे आपण अलीकडे ज्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतो ना, की तर ते आम्हाला शब्दही माहीत नव्हता. आज काय बाबा तुषार, तुझा एक विषय काहीतरी विषय काढ आणि लगेच आपण तिथं लगेच एनेक्टमेंट करायची लगेच त्याची वगैरे. असं आमचं तिथं चाललं. मग आवाज चांगला की झाला पाहिजे. फार एक्सरसाइज माहीत नव्हतं. सोनेल कुलकर्णींच्याकडनं थोडंफार शिकलो होतो. मग आम्ही वाचलं की काय नाही, आपलं या टिकडीवर एकानं उभं राहायचं, त्या टिकडीवर एक उभं राहायचं, शाळेची तिकडं उभं राहिलं, मी इकडून आम्ही आरडाओरडा करून बोलायचो एकमेकांशी, हाक मारायचो, असं जोरात वगैरे. असं म्हणजे जे मिळेल तिथनं आपल्याला काहीतरी बाबा हे चांगलं करायचं असं एवढंच संपूर्णपणे डोक्यात. पण तिथं असे आम्ही वेगवेगळे विषय घेऊन करायचो. मग त्यावेळेला दिलीप आंबेकरनं असा एक कॅमेरा तयार केला होता. म्हणजे एक डबडच होतं ते, पण त्याला स्टँड बिंड केलेलं होतं. आणि मग आम्ही करायचो आणि तो त्याच्यात शूटिंग केल्यासारखं वगैरे करायचा, तो ऑर्डर द्यायचा आम्हाला सगळं वगैरे. पण नंतर सयाजी तो सिनेमात गेला, त्यामुळे त्याला खूप उपयोग झाला असेल. पण मी काही सिनेमामध्ये फार रमलो नाही. 4-5 सिनेमे मी पण केले, पण ते काही फार रमलो नाही मी त्याच्यामध्ये. पण तिथं आम्ही ते करायचो. त्यातून मग आमचा आवाज चांगला, मग त्यातून नवीन विषय, मग नवीन काहीतरी. अलीकडे आता वर्कशॉप आणि हे ती नावं अलीकडे आली ना, पण त्यावेळेला काही नव्हतं हे संपूर्णपणे असं. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात नाट्यरंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपण ऐकलीत ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पुन्हा भेटूयात उद्याच्या नाट्यरंग या कार्यक्रमामध्ये, ठीक सकाळी 9 वाजता. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, ऐकूयात नाट्यरंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात आजच्या नाट्यरंग या कार्यक्रमामध्ये. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज चनन झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. नमस्कार सर्व रंगकर्मी आणि रंगधर्मी. कालपासून आपण मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं साताऱ्यातील ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी
तुषार भद्रे यांच्याशी गप्पा मारत आहोत. आज आपण पुढच्या भागाकडं वळतोय, ज्याच्यामध्ये तुषारजी मग लोकरंगमंचची स्थापना केव्हा आणि कशी झाली? त्यानंतर 1981 साली मग लोकरंगमंचीची आम्ही स्थापना केली आणि मग त्याच्यामधनं एक काम सुरू केलं आणि मग ते त्याच्यामध्ये सुद्धा गंमत अशी झाली की अभिनव कला मंदिरची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये चतकोर भाकरे नावाची एकांकिका आम्ही अभिनवमध्ये असताना बसवली होती. तीच एकांकिका मी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं बसवली. ती बसवल्यानंतर त्याला पण बक्षीस मिळालं, पण त्याच्यामध्ये मी बाकी सगळी कॉलेजची मुलं होती आणि ते आता असतं ना, आपण 5-6 वर्ष काम केलेलं आहे, सगळं माझ्याच खांद्यावरती आहे म्हटल्यानंतर आपण जरा जास्त सगळ्यांना म्हणजे सांभाळून घ्यायचं, हे करायचं, माझी जबाबदारी असं करायला लागलो आणि त्याच्यामध्ये त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं. पण त्याचं परीक्षण ऐक्यमध्ये रोज लिहिलं जात होतं आणि ते लिहिणारे परीक्षक सुनील कुलकर्णीच होते आणि ते रोज लिहून पाठवायचे आणि ते यायचं. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की तुषार भद्रे यांचा अभिनय सवंग लोकप्रियतेच्या आहारी जाण्याचा धोका संभवत होता. अरे बापरे. आणि ते वाक्य वाचल्यानंतर मी एकदम हादरलोच. म्हटलं मला काही कळत ना, मी काय सवंग केलं वगैरे असं तसं. मग ती स्पर्धा झाली, आम्हाला बक्षीस मिळालं, अभिनयाचं बक्षीस मला मिळालं, सगळं मिळालं मला, पण ते वाक्य मात्र मी विसरलो नाही की आपण कधी सवंग व्हायचं नाही किंवा लोकांना आवडते म्हणून आपण त्याच्यामध्ये वाहत जायचं नाही. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकवत असतात. अर्थात आपण त्या घेतल्यात तर, पण ते स्पर्धा झाल्यानंतरच अभिनवमध्ये 2 गट झाले, 2 ते फुटाफुटी झाली वगैरे वगैरे. मग आम्ही लोकरंगमंच स्थापन केलं. लोकरंगमंच स्थापन केलं आणि मग ज्यांच्यावरनं भांडणं झाली होती त्यांच्याच बदल्या झाल्या. तेच सोडून गेले सातारा. आता मी एक दाणादाण का कुठेतरी एकांकिका बसवत होतो कॉलेजवरती, तर ती आम्ही एंट्री टाकली. गंमत अशी झाली की ती मुलं यायची बंद झाली. 3 दिवस राहिले होते स्पर्धेला आणि मी आपला अहवाल दिल, कोण येत नाही काय नाही, कॅन्सलच होणार आपली एकांकिका. म्हणून बापू आपले आला. बापूला म्हटलं, अरे म्हटलं तू सर का तू अस्वस्थ आहेस? नाही म्हटलं काय रे, म्हटलं आपली ती एकांकिका होत नाही बहुतेक असं दिसतंय. तर म्हटलं का? आणि म्हटलं कोण मुलं येतच नाहीत. आणि जे आली ते म्हणते एकानं मेन काम करणाऱ्यानं सांगितलं की मी नाही आहे. काय करा, 3 दिवस हातात राहिलेत. बघू म्हटलं काहीतरी. रात्री आम्ही पुन्हा एकत्र जमलो. तर म्हटलं काय करायचं, अरे आपली संस्था आपण स्थापन केली आहे, ज्या अभिनव कला मंदिरमधनं आपण बाहेर पडलो, किंवा बाहेर म्हणजे आपल्याला काहीच नव्हता पण तिथं होतो आपण. त्या स्पर्धेत गेल्या वर्षी आपण विनर आहोत, ह्या वर्षी आपण एंट्री टाकायची आपली स्पर्धा म्हणून संस्था म्हणून पहिलंच वर्ष, आणि तीच जर कॅन्सल करणं तर योग्य नाही रे, असं एक वाटतं ना आपल्याला. तर तो आपल्याला बापू आपले मला म्हटलं की अरे तू आपण नाही का तिकडे काहीतरी लिही ना तूच. म्हटलं मी कुठं लेखक आहे? नाही म्हटलं ते नाही का, म्हटलं ते आपण जायचो पेड्याच्या भैरवावर, तिथं काहीतरी करायचो, त्यावेळेला हॅपनिंग केलं होतंच ना, त्यातलं लिही म्हटलं काहीतरी. मी आपल्या घरी आलो आणि रात्री 12-12:30 वाजता बसलो लिहायला. पहाटे 3:30 वाजेपर्यंत मी लिहून काढली ती महारोगी. आम्ही तिथे जे हॅपनिंग केलं होतं, विषय माझाच होता, जे हॅपनिंग केलं होतं तेच लिहून काढलं एकांकिका म्हणून. आणि लगेच बापू आपले तर आमच्या वाड्यातच राहिला होता. मग त्याला लगेच उठवलं, त्याला म्हटलं अरे हे बघ एकांकिका लिहिली, वाचून दाखवलं. म्हटलं वाचवा. म्हणजे पहाटे पण मी लिहिली 3:30-4 वाजता, 5 वाजता त्याला उठवले, वाचून दाखवले. अरे म्हटलं भारी झाले. अरे म्हटलं ह्याला नाव काय द्यायचं? तर म्हटलं ॲज पेल ॲज डेथ. बापूनं नाव दिलं की लगेच माधवला गाठलं, बधूला गाठलं वगैरे वगैरे. आणि झालं 1.5 दिवसच प्रॅक्टिस केली आम्ही. आणि 1.5 दिवसामध्ये आम्ही एकांकिका सादर केली. तर ते आता मी जे पुस्तक लिहितोय माझ्या अनुभवांचं, त्याच्यामध्ये त्याचं विस्तृत येईल. ते फार इंटरेस्टिंग होतं सगळं. ते कसा नेपथ्य तयार झालं, कसं प्रॉपर्टी तयार झाल्या, कशी त्याच्यामध्ये रेल्वेचा एक सीन होता, तर रेल्वे येते आणि जाती, तर ते रेल्वेचा ट्रॅक रेकॉर्डिंग करायला मधुबल्ले जाऊन बसलेला याला आपल्या माऊलीला, आणि नेमकी त्या दिवशी ट्रेन आली आणि ती अलीकडेच थांबली, काहीतरी सिग्नल मिळाला नाही म्हणून. असे गमती जमती असतात वगैरे अशा तशा. किंवा अगदी टिटवीचा आवाज पाहिजे, तर आमचा मधुबल्ले जाऊन स्मशानात बसायचा रात्री 12 वाजता टिटव्यांचा आवाज रेकॉर्डिंग करायला वगैरे. फार इंटरेस्टिंग असतात ते सगळे असे विषय. तर ते झाली एकांकिका. आणि झाल्यानंतर आम्हाला ठीक आहे आपण केली एकांकिका, एवढंच डोक्यात होतं की छान प्रयोग झाला, बस कोणी विसरलं नाही. कारण माधव सोळसकर म्हटलं होतं, अरे म्हटलं कसं माझं पाठ होणार? म्हटलं अरे एकांकिका मीच लिहिली आहे, हॅपनिंग मी केलेलं आहे, तू फक्त मी मारून देतो बरं का, कारण आपल्याला करायचं आपल्याला. झाली एकांकिका.
झाली एकांकिका झाल्यानंतर निकालाच्या दिवशी आम्ही आपलं ते जेव्हा ओपन एअर आपलं शाहूकला मंदिर, ते बाजूला सगळे वर्ग असायचे, तिथं त्या दगडी पायऱ्या होत्या, त्याच्यावर आम्ही आपलं 3 जण बसलो, मी, माधव आणि मधू, आणि इकडं निकालाचं वाचन चालू होतं. आणि सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांकिका ॲज वेल ॲज डेट, सर्वोत्कृष्ट लेखन तुषार भद्री, सर्वोत्कृष्ट अभिनय तुषार भद्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय तुषार भद्री. आम्हाला काही कळेच ना काय करायचं, आणि तिथं आम्ही आपलं भांबवल्यासारखं एकमेकांच्याकडे बघतो. पुढं गर्दी झालेली सगळे. त्याच्यामधनं आपले अशोक मुंढेकर पळत आले. अशोक मुंढेकर हे अद्वैत रंगभूमीच्या वतीनं काम करायचे त्यावेळेला, आणि राज्यनाट्य स्पर्धेला विविध नाटकं केलेला असा तो छान माणूस वगैरे, काळोगदे हुंकार असेल किंवा बरीच नाटकं वगैरे. तर त्यांनी बघितलं किंवा तुषार तिकडे बसलाय, ते पळत आले, त्यांनी मला उचललं आणि खांद्यावर घेतलं आणि गर्दीत गेले. तिथं 3 cheers फॉर तुषार भद्री हे फोडले झालं. म्हणजे ते सेलिब्रेशन कसं करायचं हेही आम्हाला कळत नव्हतं. पण मग तिथून ती संस्थेची गरज म्हणून म्हणा किंवा असं लेखन सुरू झालं. मग त्यानंतर दौरा लिहिलं, त्यानंतर बऱ्याच एकांकिका लिहिल्या, मग शिपान, भाकवान, तो सगळा प्रवास पुढं झाला संपूर्णपणे. आणि त्याबरोबरीनं मग आम्ही एक ते असं अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये एक 82 साली आपल्या येवतेश्वरला एक कार्यशाळा झाली होती 10 दिवसाची. म्हणजे बहिशाल मंडळ, शिवाजी विद्यापीठ आणि एलबीएस कॉलेजचे प्राचार्य त्यावेळेला एलबीएस कॉलेजच्या वतीनं होतं, आणि प्राचार्य आपले पुरुषोत्तम सेठ त्याचे प्रमुख होते. आणि जिल्ह्यातल्या सर्व कॉलेजेसना त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या कॉलेजचे 5-5 विद्यार्थी पाठवा, विद्यार्थी. का तर त्याचा उद्देश असा होता की लोकरंजनातून लोकशिक्षण, असं त्याचा त्या कार्यशाळेमागचा उद्देश होता. आणि 10 दिवसाची होते. मोठे मोठे लोक मार्गदर्शनाला येणार होते, म्हणजे मुरलीधर गोडेंसारखे संगीतकार वगैरे 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 असे बरेच मोठे लोक होते. तर त्यावेळेला तिथं मी आमच्या कॉलेजला म्हटलं की तुझा म्हणते मी, मधू, सुजित, शेख वगैरे आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. पण ती जी कार्यशाळा झाली किंवा ते शिबिर म्हणूया आपण ज्याला, त्याचाही एक खूप उपयोग झाला किंवा आपल्या जाणीवा अधिक प्रगल्भ होतात ना, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण एक होतं की बाबा सुनील कुलकर्णी आणि त्यांच्या संस्कारामुळं किंवा नाटक ही अत्यंत गांभीर्यानं करायची कला आहे, हे एक साधारणपणे आपलं रुजलेलं होतंच पूर्णपणे. पण त्या कार्यशाळेमुळं म्हणजे त्याच्यामध्ये मग पुरुषोत्तम सेठ, प्राचार्य पुरुषोत्तम सेठ त्यांचं एक फार मोठं योगदान असतं. कारण प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ही माणसं भेटतात, ती दिशा वेगळी देत असतात आपल्याला. म्हणजे अलीकडं मी तुझ्याबद्दल सुद्धा ऐकलं की मोठे मोठे आता सचिन मोठेची मध्ये मुलाखत ऐकली की त्याच्यामध्ये त्यानं खास उल्लेख केला होता की बाबा शेखर कुलकर्णी मला भेटले त्यावेळेला, त्यांच्या हाताखाली मी काम केलं वगैरे वगैरे असं तसं. तर असं होत राहतं ना, म्हणजे ही माणसं आपल्याला घडवत असतात. तसं त्यावेळेला पुरुषोत्तम सेठ सरांचं पण फार मोठं योगदान. आणि त्याच्यामधनं आम्ही विज्ञानाचा जागर म्हणून एक पथनाट्य बसवलं होतं, आणि त्याच्यामध्ये मग गाणी होती, नृत्य, लोक कलेच्या अंगानं जाणारा तो कार्यक्रम होता सगळा. आणि त्याच्यामध्ये शेवटचा भाग होता की बाबा चमत्कार करून कसे काय लोकांना फसवलं जातं आणि त्याच्या मागं विज्ञान कसं आहे, म्हणजे मंत्रानं अग्नी निर्माण होत नाही किंवा जिभेमधनं सळी आरपार घालता येत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यात अनेक असे प्रयोग होते. आणि ते लोकविज्ञान संघटनेच्या लोक आले होते, त्यांनी आम्हाला ते शिकवलं होतं. किंवा आम्ही ते एक वगनाट्य छोटंसं बसवलं होतं, त्याच्यामध्ये मी राजाचं काम केलं होतं वगैरे वगैरे असं. तर तो सगळा लोकरंजनातून लोकप्रबोधन हा एक भाग झाला. आणि लोकरंजन म्हणजे स्थापन करताना उद्देश होता की लोकांनी लोकांच्या प्रश्नासाठी रुजलेली नाट्य चळवळ, की आपण काहीतरी करायचं ॲज अ मुवमेंट म्हणून करायचं. म्हणजे इंडिव्हिज्युअल आपल्याला काहीतरी करिअर करायचंय, आपल्याला काहीतरी मोठं व्हायचंय, हे काही डोक्यामध्ये पूर्वीपासूनही नव्हतं संपूर्णपणे. तर त्याच्यामुळं ते जे झालं सगळं, ती कार्यशाळा झाली, त्याच्यामधनं आम्ही ते करायला लागलो, ते पथनाट्य. आणि मग तिथं असं झालं की तिथं ते मोद तावडे म्हणून होते त्याचे प्रमुख, विद्यापीठातून आले होते. तर त्यांनी शेवटी भाषणात सांगितलं, इथं तुम्ही जे कार्यक्रम शिकलेले आहात ते तुम्ही तुमच्या कॉलेजवर गेलात, तिथल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये बसवलेत आणि त्याचे 5 प्रयोग जरी केलेत तरी आम्ही तुम्हाला एक ॲडिशनल सर्टिफिकेट देऊ. आमच्या डोक्यात तेवढंच. आता इथं येऊन कॉलेजमध्ये कोण नव्हतं, पण लोकरंग म्हणजे संस्था होती, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण ह्याचे 5-10 प्रयोग करूया आपण. म्हणून आम्ही ते पुन्हा बसवलं सगळं. मग ते नवीन लोक आले नाही, बसवलं आणि त्याचे प्रयोग करायला आम्ही सरांना सांगितलं, शेठ सरांना, की आम्ही असं केलं. म्हणे अरे म्हणले वा, तुम्हाला येणार ते सर्टिफिकेट. ते आलं पण सर्टिफिकेट आम्हाला. पण ते आम्ही कार्यक्रम करायला लागलो. मग ग्रामीण
ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या जयंत्या हे ते त्यासाठी करायला लागलो आणि त्याचे शेकडे नाही हजारानं प्रयोग केले नंतर. आणि मग 82 ते साधारणपणे 96 पर्यंत लोकरंगमंचमध्ये असं झालं की तो विज्ञानाचा जागर कार्यक्रमाचे 5 प्रयोग केल्याशिवाय नाटकात किंवा एकांकिकेत काम नाही असा नियमच होऊन गेला. पण त्याच्यामुळे गंमत अशी झाली की आपण लोकांच्या मध्ये जाणं किंवा ग्रामीण भागामध्ये जाणं, ओपन एअरला काम करणं, त्याच्यामधनं सुद्धा एक आवाजावरचा आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीनं वापर करावा लागतो. एकूण आपल्या अंगिक अभिनयाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की भरत मुनीनं 4 अभिनयाचे प्रकार सांगितले आपल्याला. मग तो वाचिक असेल, अंगिक असेल किंवा आहारी असेल आणि सात्विक असेल आपल्याला. तर तो अंगिक अभिनयाचं धडे आम्हाला तिथं मिळाले, कारण ते ओपन इयरला काम करायचं सगळं. किंवा वाचिक अभिनयाचं तिथं सुद्धा म्हणजे कस लागायचा की तिथं माईक नाही, काही नाही. आणि कुठल्या पण खेड्यात जाऊन आम्ही ते प्रयोग पथनाट्याचे करायचो. अगदी त्या शेतात बसून मेकअप करायचो आम्ही. आणि मेकअपचं सामान काही नसायचं. त्या बाबाला दाढी लावायची म्हणजे कशाला लावायचं, आम्ही फेविकॉल लावायचो आणि त्याच्यावरती गोळीच्या लावायचो आणि ती दाढी वाटायची. म्हणजे असले मेकअप वगैरे करायचो. ते सुजित शेखना वगैरे असं किंवा श्रीकांत केटी वगैरे त्याच्यामध्ये होते. नंतर लोकरंगमंचाचे बहुतेक सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. किंवा अगदी आपले आत्ताच गेलेले रामभाऊ प्रभुणे किंवा आपल्या सुधीर माझगावकर, नाही की आठवत असेल तुलाही आठवत असेल की आपण साताऱ्यामधून एक मोठी ती फेरी काढली होती. ते बाबा कोरो येणार होते त्यावेळेला वगैरे. ते सातारचे सगळे रंगकर्मी त्याच्यामध्ये सहभागी झाले. म्हणजे असं काही नव्हतं की बाबा ते आपण कशाच्या त्या विरोधामध्ये करतोय, तर ते महत्वाचं आहे, गरजेचं आहे म्हणून असं. तर त्यावेळेला तर तो नंतर एक असा तो एक प्रवास सुरू झाला. आणि मग या अंधश्रद्धेच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यानंतर मग नरेंद्र दाभोळकर सरांशी तुमचा संपर्क काही झाला का नाही? नरेंद्र दाभोळकर सरांचा म्हणजे खरं सांगू तर आम्ही हे कार्यक्रम सुरू केले त्यावेळेला दाभोळकर ही बोवाबाजी विरुद्ध बंड म्हणून व्याख्यान देत होते. पण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना नंतर झाली, पण आमचा विज्ञानाचा जागर तयार झाला त्याच्या आधीचा होता. मग ते काही वेळा त्यांनी असं सांगितलं की बाबा रे तुमचा कार्यक्रम खूप छानच होतोय, तर अमुक ठिकाणी माझं व्याख्यान आहे, तर आधी तुमचा कार्यक्रम करू की आणि मग माझं व्याख्यान करूया, म्हणजे आपल्याला ते असं पूरक होईल वगैरे असं तसं. म्हणून आम्ही काही कार्यक्रम केले एकत्र, निश्चितपणानं केले. पण एक प्रसंग मला बरं झाला, मला आठवलं ह्या निमित्तानं की आमचे साधारणपणे 10-15 प्रयोग झाले होते, 15-20 झाले असतील. आणि एक दिवशी सकाळी 6:30 वाजताच डॉक्टर दाभोळकर माझ्याकडे आले. आणि मग आईनं मला उठवलं की बाबा डॉक्टर आलेत वगैरे असं तसं उठवलं. तर मी उठलो आणि म्हणलं का डॉक्टर, काय विशेष काय? अरे नाही म्हणले, अरे ते नानासाहेब गोरे आणि काही मंडळी येणार आहेत आणि ते समर्थ सदनमध्ये कार्यक्रम आहे येत्या शनिवारी, तर त्याच्यामध्ये तुझा आणि तुझ्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. ते म्हणलं कसला सत्कार, का? नाही म्हटलं तुम्ही ते छान करताय ते पथनाट्याचे आणि ते लोकांचं प्रबोधनाचं काम आहे, महत्त्वाचं काम आहे वगैरे असं तसं. तर म्हणलं मला नाही वाटत ते काही अजून आम्ही काही फार असं काही काम केलंय आणि त्यांना सत्कार व्हावा वगैरे. ते मला म्हणले नाही तुझं एक ठीक आहे रे, तुला माहिती आहे म्हणजे असं तुला काहीतरी आहे, भूमिका आहे तुझ्याकडे वगैरे, पण तुझ्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांना जरा बरं वाटेल किंवा सत्कार मोठ्या माणसांच्या हस्ते झाला तर. तो का माहीत नाही मला तेव्हा माझं काही वय फार मोठं नव्हतं, 21-22 वर्षाचं होतं मी डॉक्टरांना एवढंच म्हणाल. डॉक्टर म्हटलं की मला तर सत्कार नकोच वाटतोय, पण माझ्याबरोबर जे काम करणारे सहकारी आहेत त्यांना असे जर आपण काम करत असेल तर असं कौतुक होतं, आपले सत्कार होतोय म्हणून हे काम करायचं असं वाटत असेल ना, तर मला म्हणले असले सहकारी सुद्धा नकोत. कारण ज्या पद्धतीनं आम्हाला ग्रामीण भागात गेल्यानंतर लोकांना कळत नाहीये ते अंधश्रद्धाही कळत नाही, ते श्रद्धेनं पाहतायत त्या सगळ्या गोष्टीकडं. तर हे काम 500 वर्ष करावं लागेल, तेव्हा कुठंतरी त्या जाणीवा त्यांच्या स्पष्ट होतील आणि त्यांना क्लिअर होईल की बाबा काय आपण म्हणजे श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय वगैरे. नाही म्हणले तू विचार कर वगैरे. मी म्हटलं नाही मला काही योग्यच नाही वाटत, कार्यक्रमाला आम्ही येऊ म्हटलं ऐकायला, पण सत्कार वगैरे नको. मग डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर आई मला म्हणाली की अरे बाबा एवढा मोठा माणूस आहे, ते काहीतरी सांगायला असं नाही म्हणायचं नसतं. अगं म्हटलं पण मला नाही वाटत ना. पण ज्या वेळेला मी 30-40 वर्षानंतर त्या घटने म्हणजे आता तुम्ही तो विषय काढला म्हणून मला ते आठवलं, मागं वळून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की म्हणजे तेव्हाही माझ्या डोक्यात हे नव्हतं की बाबा काहीतरी आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे किंवा आपलं काहीतरी नाव झालं पाहिजे आणि आपण काहीतरी ग्लॅमरस असं काहीतरी जगलं पाहिजे, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे म्हणून आपण नाही काम करत नव्हतो. तर आपण खऱ्या अर्थानंच हे माध्यम म्हणून, श्वास म्हणूनच काम करत होतो, एक जगण्याचा आधार म्हणूनच काम करत होतो. आणि नाटक
प्रबोधनाची एक जसं टूल आहे ना, तसं त्याबरोबरीनं ज्याला आपण इमोशनल भावनिक साक्षर करण्याचा पण विषय आहे. म्हणजे कशा पद्धतीनं मी रिॲक्ट होऊ हे नाटक बघणाऱ्याला पण कळतं ना. म्हणजे त्याचं भावनांचं ज्याला आपण म्हणतो हा सुशिक्षित आहे, हा अशिक्षित आहे, पण भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा एक साक्षरता आवश्यक असते. जसं भावनाच्या आवेगामध्ये गेलं आणि त्याच्या हातनं खून झाला, भावनाच्या ह्याच्यामध्ये अमुक झालं, तमुक झालं वगैरे वगैरे आपण ऐकत असतो. पण हे भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं, भावना व्यक्त कशा करायच्या, त्याचं सुद्धा हे ज्याला आपण म्हणतो ना की साक्षरीकरण आहे. म्हणजे आपण भावना कशा व्यक्त करायचे ह्याची पण साक्षरता आपल्याकडे असली पाहिजे. केवळ आपल्याला अक्षर ओळख झाली आणि आपल्याला सगळं समजलं असं नाही ना. तर त्याच्यामुळे हे फार अत्यंत महत्वाचं असं हे आपलं शास्त्र आहे सगळं, किंवा आपलं क्षेत्र आहे, नाट्यक्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये आपण कारण तुलाही अनुभव असतील की एखादी एकांकिका, तुझी रिंगण एकांकिका झालेली आहे, कुठली एकांकिका झाली की मॅड वर्ल्ड, लोक मॅड व्हायचे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये असणारे कॉमेंट्स आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी आल्या तो येऊन भेटायचे, अरे यार काम मस्त झालं. तर हे काय, हे साक्षरीकरण असतं ना. म्हणजे ते इमोशनचं असेल, विचारांचं असेल, तर ते कुठंतरी झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सातारचा जो परिप्रेक्ष्य आहे, सातारचा जो भवताल आहे, सातारचं जे वातावरण आहे, त्याच्यामध्ये नाटक सतत चालू राहिलं पाहिजे, सतत चालू राहिलं पाहिजे, सतत चालू राहिलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनंच ते सगळं नंतर म्हणजे होत गेलं किंवा करत गेलो मी. अर्थात मी असं नाही, त्या कारण शेवटी आपल्याला माहिती आहे थिएटर ही एक सामुदायिक अशी समूहाची कला आहे, समूहाची कला आहे. त्याच्यामध्ये टीमवर्क आहे ते. पण तरी सुद्धा तो भवताल निर्माण करायचा असेल तर कोणाला तरी एकाला गाडून घेऊन काम करावं लागतं. म्हणजे पायाचं दगड व्हावं लागतं. आणि दगड होण्याचं म्हणजे तो पाया मजबूत असेल तर पुढे काही टिकणार आहे. म्हणजे आज आता आपल्याकडं किती आपल्याला नवनवीन मुलं मुली दिसतात, तेवढं आपल्या काळामध्ये मुली मिळणं सुद्धा अवघड होतं, फार अवघड असायचं. म्हणजे मला आठवतं की एका नाटकामध्ये एका मुलीला ती आपल्या आरेंगल कॉलेजला होत्या आणि ते गॅदरिंगमध्ये काम केलं होतं. मी, सुनील कुलकर्णी, आम्ही सगळे तिथं गेलो होतो. त्या मुलीनं खूप छान काम केलं होतं. त्यामुळे नंतर मोठ्या डॉक्टर झाल्या सातारच्या. आणि पुढचं त्यानंतर स्टेटसाठी ते बसवत होते. तर मला म्हटलं तुषार चल जरा आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांना विचारूया वगैरे. आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांनी आमचं उत्तम आदरातिथ्य केलं. चहा, अमुक तमुक, काही पोहे बिहे सगळं ते काय आला होतात. तर मग कुलकर्णी म्हणाले की नाही, म्हणजे साधारण 79-80च्या दरम्यानची गोष्ट असेल की आम्ही असं राज्यनाट्य स्पर्धेसारखं एक नाटक बसवतोय आणि चांगलं नाटक आहे ते, आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलीनं काम करेल का. तर असं उत्तर आम्हाला मिळालं होतं की हे बघा, आबरू हाच आमचा दागिना आहे, तीच आमची संपत्ती आहे. तुम्ही आमच्या मुलीला नाटकात घेऊन आमच्या आबरूचे ढिंडोडे काढणार. म्हणजे अशा पद्धतीची एक मानसिकता होती. अगदी तुम्ही 1980चं म्हणताय, मी त्याच्यानंतरच सांगतो. मी बंदागडल एकांकिका करत होतो, ती मीच लिहिली होती. सोनाली पंडित त्याच्यामध्ये होती आणि हरणी लिमये. या दोघींच्याही घरातनं परमिशन काढायची म्हणून आम्ही अगदी 2 दिवस पूर्वतयारी करून की बाबा, अर्थात तिथं फार त्रास झाला नाही कारण तोपर्यंत तशी मॅच्युरिटी यायला लागलेली होती. परंतु मी हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परकाया प्रवेश असं आपण म्हणतो, तर सोनाली पंडित जी बॉबकटमध्ये वावरायची, ती जेव्हा एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीच्या भूमिकेसाठी मोठा विग आणि त्या आईनं तिच्या हौसेनं करून तिला शाहू कला मंदिरवर आणून सोडलं होतं, एवढं की ती ओळखून येत नव्हती की हीच ती सोनाली पंडित. तर या पद्धतीनं त्यावेळेला तो मात्र प्रसंग ट्रेंड होते तसे ते लोक, पण ते नंतर बदलत गेलं ते सगळं. पण अशा पद्धतीनं उत्तरं त्या काळामध्ये मिळत होती. पण ते सांगितलं काय की दाभोळकरांना, म्हणजे दाभोळकरांचा अपमान करणं हा मुद्दा नव्हता. अगदी बरोबर. पण मुद्दा असा होता की आपण जे करतोय ते फार ते टिकाऊ असलं पाहिजे, ते सातत्यानं पुढे राहिलं पाहिजे. तर हा एक ध्यास म्हणा किंवा श्वास जो मी म्हणलं तसं, बरोबर. तर त्याच्यामुळं ते नाही झालं. मग पुढं मग भाकवान, शिपान हे झालं. अप्रतिम कलाकृती झाल्या त्या तिन्ही. कारण त्याच्यातनं प्रेरणा घेऊन, मी आज सांगतो तुम्हाला, त्याच्यातनं प्रेरणा घेऊन मी रिंगण ही एकांकिका लिहिली.
हो, नाही त्यावेळी तो ट्रेंडच तयार हा, झाला. तो ट्रेंड तयार झाला. म्हणजे भाकवानशी पण एकांकिका पुरुषोत्तम करंडकला सुद्धा त्या पारितोषिक प्राप्त होय, ठरल्या. होय, होय. म्हणजे पुण्यातल्या लोकांनी त्या केल्या आणि नंतर जवळजवळ 7 वर्ष पुढच्या हो, हो. की तो संपूर्ण एकांकिका स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभर ट्रेंड झाला हो, हो, तो हो. की या पद्धतीचं नाटक. म्हणजे अलीकडेच मला संदीप जंगम आपला रंगकर्मी आणि काही जुन्या लोकांशी तो बोलताना म्हणला की म्हणला त्या काळामध्ये तुषार भद्रेंच्या शिपान भाकवान एकांकिकांनी किंवा त्यानंतर आलेल्या कारान नाटकानं संपूर्ण महाराष्ट्रात एक ट्रेंडच तयार हो, केला. हो, हो. असं आपण काही ट्रेंडसाठी काम नाही करत, नाही, नाही. पण ते होतं हो, निश्चितपणानं आणि ते काही पुढे जाणं आहे ना. हो. म्हणजे मला एका टप्प्यानंतर एवढं वाटलंय, तुला त्याच्या पुढचं काहीतरी वाटेल. असं करत 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 ते अधिक म्हणजे रंगभूमी त्याच्यामधनं सुजलाम सुफलाम होत राहते वगैरे. बरोबर. पण ते मग त्यावेळेला त्या थिएटर अकॅडमीची एक योजना होती, म्हणजे फोर्ड फाउंडेशन अमेरिका आणि थिएटर अकॅडमी, त्याच्यामध्ये नवनाटककार शिष्यवृत्ती योजना त्यांनी सुरू केली होती, विकास प्रकल्प वगैरे असा. तर साताऱ्यामध्ये डॉक्टर दाभोळकरांच्याकडे हे आले होते, आपले विजय तेंडुलकर आले होते आणि दाभोळकरांचा मला फोन आला, अरे विजय तेंडुलकर येणार आहेत तर तुम्ही या भेटायला त्यांना. तर मग आम्ही दोघं तिघं भेटायला गेलो होतो त्यांना. भेटायला गेल्यानंतर मला म्हणले काय करतो ते, माझी तेंडुलकरांची माझी पहिली भेट 84ची गोष्ट असेल. तर मी म्हटलं नाही नाटकं लिहितो, एकांकिका लिहितो वगैरे वगैरे. म्हणले कुठं आहेत एकांकिका? तर मी काही घेऊन गेलो नव्हतो ना. आणि गंमत अशी आहे, सांगतो की आजही काही स्क्रिप्ट मला मिळत नाही. म्हणजे आता 2-3 प्रकाशक माझ्या मागे लागलेत की तुमचे जुने सगळं जे आहे ते आम्हाला द्या, आम्ही छापतो. तो मला मी ह्याला त्याला विचारतो, अरे तुझ्याकडे ते पथनाट्य लिहिलेलं मी आहे का, ती एकांकिका तुझ्याकडे आहे का? कारण त्यावेळेस बघ असंच करायचं, बास संपला विषय. मुवमेंट आहे, चळवळ आहे, करायचं, झालं गेले कुठे स्क्रिप्ट काही नाही असं. काही लोक मात्र डॉक्युमेंटेशनला अगदी क्लिअर छान असतात. नाही, अलीकडचे तर आपण आता लगेच 3 एकांकिकांचं पुस्तक छापून हो मोकळे होतात. तर मी काहीच नेलं नव्हतं. मग तेंडुलकर म्हणले बरं ठीक आहे, म्हणले मला पाठवतो वगैरे. पत्ता बित्ता घेतला त्यांचा मी आणि मग मी पाठवलं त्यांना, म्हणजे शिपान भाकवान जे काही माझ्या त्यावेळेस दौरा किंवा तो दुष्काळी भागावरचा दौरा जो लिहिला होता, म्हणजे त्याचा तर अनुभव अलीकडं असा छान आला मला. मध्ये ज्या वेळेला आता माणबिणमध्ये सुधारणा खूप झाली आहे, पण मध्ये एकदा मोठा दुष्काळ पडला होता आणि ते काही मोठे नेते आले होते, म्हणजे राहुल गांधी तिथं भेट द्यायला. त्यावेळेला माणमधनं मला एक फोन आला होता की म्हणला मी कॉलेजला असताना सर तुमच्या दौरा एकांकिकेमध्ये गावकऱ्याचं काम केलं होतं आणि आत्ता म्हणले 2-3 दौरे झाले आमच्याकडं, त्याच्यामध्ये राहुल गांधी अमुक यांचे दौरे झाले. ते सगळे दौरे म्हणला मी तिथं दुष्काळी भागात राहणारा एक माणूस म्हणून बघत होतो. मला सर तुमच्या दौरा एकांकिकेची आठवण आली. आता ही 40-35 वर्षानंतरची घटना होती, म्हणजे आजही परिस्थिती बदलली नाहीये सर असं. पण मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं की इतक्या वर्षानंतर त्याला ती एकांकिका आठवली. तर त्या सगळ्या म्हणजे एवढं माझं होतं तेवढं मी तेंडुलकरांना पाठवलं. त्यांना पाठवून तर त्यांनी ते वाचलं, त्यांनी ते काहीतरी थिएटर अकॅडमीला कळवलं की बाबा ह्या मुलाला सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यूला बोलवा, अलीकडच्या भाषेत ऑडिशन. मग मला बोलवलं त्यांनी थिएटर अकॅडमीनं. मग त्याच्यामध्ये जब्बार पटेल, नंतर आपले विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, गोपू देशपांडे, अशी सगळी, महेश एलकुंचवार, अशी सगळी दिग्गज माणसं, त्यांच्या तर असा इंटरव्ह्यू झाला. तर मग त्यांनी विचारलं मला की ठीक आहे तुमचं साहित्य जे आत्तापर्यंत आहे ते आम्ही वाचलं आहे सगळं, पण आता नवीन आमचा असं प्रोजेक्ट आहे की तुम्ही जर तुमचा विषय आम्हाला आवडला तर आम्ही तुम्हाला 2 वर्षासाठी शिष्यवृत्ती देणार, म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा आणि नाटक लिहायचं. तर मला म्हटलं तुमच्या असं मनात काही विषय आहे का? तर मग मी कारान हे जे नाटक नंतर लिहिलं भटक्यांच्या वगैरे, कारण त्यावेळेला मी भटक्यांच्या म्हणजे लक्षण माने वगैरे ही मंडळींच्या संपर्कात होतो, त्यांना मदत करत होतो, त्यांच्या चळवळीलाही मदत करत होतो. त्याची आलेली पुस्तकं उपरा असेल काय किंवा बंद दरवाजा वगैरे ते सगळं वाचत होतो. एक रॅपो होता आणि माझा मी पाहिलेला एक अनुभव होता. सातारा रोड ला जाताना पाटकळ माथ्यावरतीच घडलेला एक प्रसंग मी या भटक्या मुक्तांच्या संदर्भामधला बघितलेला होता. तर मी तो इम्प्रोवाइज केला, म्हणजे त्या मांडताना तिथं की असा एक विषय आहे ते, पण त्याची वनलाईन अशी आहे आणि ह्याच्यावर जर माझे झाले सिलेक्शन झालं तर मी त्याचा प्रवास करून हे करून माहिती करून नाटक लिहिन. आणि त्यांना तो आवडला आणि मग त्यांनी ती माझी तिकडं निवड झाली. त्याच्यातून कारान नाटक लिहिलं आणि कारान नाटकामुळे मी महाराष्ट्रव्यापी झालो.
कारण नाटकामुळं महाराष्ट्रव्यापी झालो, कारण त्याच्यावर भरभरून लिहून आलं. अगदी स्पॅन नावाच्या अमेरिकेतल्या मासिकामध्ये असेल किंवा त्यानंतर ज्या वेळेला 95 साली मला प्रवास शिष्यवृत्ती मिळाली आपल्या साहित्य अकादमीची, तेव्हा मी जेव्हा पश्चिम बंगालचा दौरा केला म्हणजे बंगाली रंगभूमीचा अभ्यास करण्यासाठी, त्यावेळेला तिथं एक नाट्यशोध संस्थान म्हणून एक संस्था आहे आणि ते फक्त संशोधनाचंच कार्य करते. तर त्याच्या प्रतिभा अगरवाल म्हणून प्रमुख होते त्याच्या, तर त्यांचा नंबर मग ते जाणारे त्यांना भेट म्हणून त्यांचा नंबर किंवा त्यांना फोन करून तेंडुलकरांनी सांगितलं होतं की बाबा तुषार येईल आणि त्याला सहकार्य करा. तर तिथं ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला तिथं असे प्रत्येक आपल्या प्रांतामधली अशी दालनं होती. म्हणजे समजा तमिळमध्ये चाललेलं थिएटर, बंगाली रंगभूमी, वेगवेगळे असं. त्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचं दालन होतं. तर मला तिथं गेल्यानंतर चहा पाणी झालं वगैरे. हां, ते म्हटलं की मैं तेंदुलकर जी का फोन आया था आपके बारे में, तो आप यहाँ आ सकते हैं, रह सकते हैं, आप यहाँ स्टडी जितना कर सकते हैं. बंगाली रंगभूमी का पूरा साहित्य, पूरा डॉक्युमेंटेशन इधर आहे. मग ते म्हणले की मग त्यांनी एक मराठी तिथं असणारी मुलगी होती, तिला सांगितलं की बाबा हे यांना काय लागेल ते सहकार्य करा. तर ते म्हटले आपलं मराठीचं पण दालन आहे, बघायचं आहे का? तर म्हटलं बघूया. मी तिथं गेल्यानंतर तिनं पहिल्यांदा फाईल टाकली माझ्यासमोर. त्या फाईलमध्ये माझी सगळी ती माहिती होती. म्हणजे त्या नाटकावरती आलेली परीक्षणं, त्या अमुक तमुक सगळं त्या फाईलमध्ये होतं. म्हणजे एवढं डॉक्युमेंटेशन देतं. मला छान वाटलं ते की अरे इथं आपण पोहोचलो इथपर्यंत. आणि पुढचा अनुभव तुला सांगतो, प्राध्यापक होते एलबीएसला बुवा सर, इंग्रजीचे मला वाटतं काहीतरी, ते अमेरिकेत गेले होते आणि ते जात असताना तिथं फोर्ड फाउंडेशनचं कार्यालय होतं. मग त्याने आपल्याला विचारलं अरे फोर्ड फाउंडेशन नाव ऐकलं, आपण जाऊन आतमध्ये भेटूया काहीतरी म्हणून ते भेटायला गेले. तिथं भेटायला गेल्यानंतर सांगितलं की त्यांनी विचारलं मी कुठून आलाय? सातारा. नाही, ते म्हणले इंडिया. इंडिया विच स्टेट वगैरे? ते म्हणले महाराष्ट्र. मग ईस्ट डिस्ट्रिक्ट झालायचं म्हणजे सातारा. तर म्हणलं की ओके तर काय तुमचं काय म्हणजे काय? नाही म्हणले मी प्राध्यापक आहे आणि मला या शैक्षणिक ह्याच्या संदर्भामध्ये काहीतरी करायचं आहे वगैरे असं तसं. तर मग त्यांनी एक माणूस बोलला की बाबा महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले आपले प्रकल्प चाललेत ना तेवढे त्यांना दाखवा आधी. मग त्याला सांगितलं आणि म्हणले तिथं गेलो मी आणि तिथं सुद्धा बघ एक सगळं आणून टाकलं, जी फाईल टाकली त्याच्यामध्ये तुझा फोटो सगळं बघितल्यानंतर मी मॅड झालो. म्हणले अमेरिकेमध्ये तू तिथं त्यांच्या कार्यालयात ती तुझी सगळी माहिती होती वगैरे असं तसं वगैरे. आणि ते जेव्हा अमेरिकेतनं साताऱ्यात आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणले बास तुषार म्हणले तू मोठा आहेस. म्हटलं मोठा काय? तिथं म्हणले असं जाऊ. म्हटलं ते त्या प्रकल्पात माझी निवड झालेली होती, पण त्या प्रकल्पामुळं ते कोणच महाराष्ट्रव्यापी देशव्यापी म्हणू आपण की संपूर्णपणे ते झालं संपूर्णपणे. आणि मग तो एक वेगळाच प्रवास सुरू झाला. मी 86 साली स्पर्धा सगळ्या प्रकारच्या बंद केल्या, म्हणजे स्पर्धा करायचीच नाही असं ठरवलं. आणि मग थिएटर आणि थिएटर आपल्या थिएटरसाठी जे काही आपल्याला करायचं ते करायचं. पण तरीसुद्धा म्हणजे तेंडुलकर फेस्टिवलसाठी एकदा निवड झाली, त्याच्यामधनं दंबद्वीपची मुकाबला हे मी नाटक केलं. त्याच्यानंतर असे म्हणजे काही फेस्टिवल मिळाले, त्याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून माझी निवड झाली, त्याच्यामध्ये केले अनेक अशी नाटकं केली वगैरे. इकडे ते आमचे पथनाट्याचे प्रयोग चालूच होते संपूर्णपणे, लोकरंगमंचीची ऍक्टिव्हिटी चालूच होते. त्याच्यामधनंच प्रेक्षक परिवार योजनेचा जन्म झाला होता. मी आता त्याचाच उल्लेख करणार होतो की त्या निमित्तानं साताऱ्यासारख्या ठिकाणी परप्रांतीय नाटकं आणि अतिशय अप्रतिम नाटकं लोकांना बघायला मिळाली. तर ती योजनाच तशी होती. म्हणजे त्या योजनेला नंतर थिएटर अकॅडमीचं पण सहकार्य मिळालं आणि ते स्थानिक नाट्यसंस्था विकास प्रकल्प म्हणून ते झालं. पण ती संपूर्णपणे आमची स्कीम होती. ती तशीच ते म्हणजे सादर केली गेली, ती मंजुरी त्याला मिळाली आणि त्याच्यामधनं सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि कणकवली ही 4 सेंटर त्याच्यामधनं तयार झाली. आणि त्याच्यामध्ये मग असं होतं की बाबा 3 बाहेरची नाटकं, 3 आपली नाटकं सुरुवातीला, नंतर त्याच्यामध्ये 6 नाटकं झाली. त्याच्यामध्ये परप्रांतीय नाटकं, परप्रांतामधलं एकतरी नाटक होणार वगैरे. त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये बी जयश्री ह्या आपल्या कर्नाटकमधल्या, ते मोठं नाव त्यांचं, म्हणजे बी जयश्री हे सामान्य प्रेक्षकांना माहीत नाही, पण आपल्याला ओमपुरी सगळ्यांना माहिती असतात. तो ओमपुरी आणि त्या एका बॅचच्या एनएसडीच्या बी जयश्री असतील किंवा कलकत्त्याच्या उषा गांगुली असतील, त्याच्यानंतर हबीब तन्वीर असतील छत्तीसगडचे, भोपाळ छत्तीसगडचे वगैरे. त्यानंतर आपले बन्सी कौल असतील की ज्यांच्याकडे मी काम केलं ॲक्च्युली हिंदी नाटकात, त्यांच्या मी काम पण केलं. बन्सी कौल यांचं वर्कशॉप पण केलं.
त्याच्यानंतर असे महान जी काही बाहेरची जे काही मोठे रंगकर्मी आहेत की ज्यांना आपण असं बघितलं म्हणजे किंवा रतन थियाम वगैरे वगैरे असं की जी लेजेंडरी माणसं आहेत म्हणजे आणि त्यांनी एकूणच भारतीय रंगभूमी अशी मोठी करण्यात ज्यांचं त्या सगळ्यांच्या कलाकृती साताऱ्यात झाल्या ते त्या स्कीममुळे निश्चितपणानं म्हणजे त्याचा फायदा नक्कीच त्यावेळेच्या रंगकर्मींना झाला की जे सिरियस होते जे बघत होते अरे बापरे हे असं पण असतं का हे असं पण थिएटर असतं का हा सगळा भाग झाला संपूर्णपणे. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात नाट्यरंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण नाट्यरंग या कार्यक्रमात ऐकलात. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात नाट्यरंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात खास मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग. धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज चनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. नमस्कार श्रोतेहो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपल्या नाट्यरंग या कार्यक्रमाच्या. श्रोतेहो, 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं आपण साताऱ्यातील ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय आणि त्यामधला आजचा शेवटचा भाग आपण आत्ता ऐकत आहोत. तुषारजी, तुम्ही तुमच्या ग्रुपच्या वतीनं कधी राज्यनाट्य स्पर्धा वगैरे अशा नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता का किंवा त्याचा काय अनुभव आहे? आणि 96 किंवा ते राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा मी असं भाग घ्यायचं म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेचा आत्तापर्यंतचा हे आहे की साताऱ्यामधनं अंतिम फेरीला गेलेलं आणि पहिल्या 3 बसलेलं हे एकच नाटक आहे, भूमितीचा फार्स. बरोबर. ज्या वेळेला 2 भाग होते म्हणजे नागरी आणि अनागरी, त्यावेळेला अनागरीमधनं वाईचं प्रतीक थिएटरचं मंत्रलेली चैत्रवेल आलं होतं पहिलं, पण ते अनागरी गटात आलं. पण नंतर नागरी अनागरी एकत्र झालं. पण अंतिम फेरीला पहिल्या 3 साताऱ्यातलं असं बसलं नव्हतं, पण ते भूमितीचा फार्स हे आलंय त्यावेळेला. तर त्यावेळेस सुद्धा असंच होतं की मग ते असतं ना संस्था अंतर्गत त्या काळात तुला आठवत असतील, तुम्हाला ते आठवत असेल की बाबा लोक हा तुम्ही काय केलंय लोकरंग म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा कुठं केली. मग ते नवीन त्यावेळेची जी मुलं होती ती आपली माझ्याकडे यायची, शशी गाडे वगैरे वगैरे तिथे म्हणजे आपण का जात नाही. म्हटलं जात नाही, मी जायचं नाही ठरवलंय. मी त्या रंगपीठावरती न जाता जर माझी महाराष्ट्रभर म्हणा किंवा देशभर जिथं जिथं थिएटर चालतं तिथपर्यंत माझी ओळख झाली असेल तर मी हा प्लॅटफॉर्म कशाला वापरू, बरोबर, तिथली मी जागा कशाला अडवू. ते वाईट आहे मी करणारच नाही असा नाही मुद्दा नव्हता. तुम्ही करा म्हणलं. त्यांना त्या मुलांना नवीन तशी बॅच होती लोकरंगमंचाची 94-94 तर त्यावेळेला मग पण जम्बोद्वीपचा मुकाबला खूप गाजलं. ते आम्ही महाराष्ट्रभर केले त्याचे प्रयोग, गारांचे 10-11 प्रयोग, त्याच्यानंतर भूमितीचे फारसे पण भरपूर प्रयोग झाले त्या अर्थानं संपूर्णपणे. म्हणजे आम्ही जम्बोद्वीपचा मुकाबला गोवा कला अकादमीमध्ये मी
जाऊन आम्ही म्हणजे खिशाला खार बसणार होती, पण गोवा कला अकादमीचं जे थिएटर आहे त्या थिएटरमध्ये रंगमंचावरती आपण काम करत असताना माझंच मला फीडबॅक अशी तिथं अकॉस्टिक सिस्टीम होय, आहे, होय. म्हणजे ती सगळी फार म्हणजे भारी येते. त्याचा अनुभव आपल्या साताऱ्यातल्या मुलांना कलाकारांना आला पाहिजे म्हणून कला अकादमीला तिथं जाऊन प्रयोग केला होता दंपद्वीप. मुळात काय माहिती ना की बाबा सातारची कलाकार, सातारची नाट्य चळवळ ही टिकावी, रुजावी, वाढावी हा सतत ध्यास होता. मग ते प्रेक्षक प्रयोजनेमागचा उद्देश तोच होता, कारण शेवटी असं प्रेक्षक पण घडवला पाहिजे ना. आपण प्रेक्षक नाही घडवलं तर आपलं बघायला कोण येणार, आणि त्यातूनही कलाकार नवीन निर्माण होत गेले संपूर्णपणे. आणि मुळामध्ये काय आहे की आत्ता तुम्ही जसं म्हणलं, आपण एक खंत वाटून राहते की जेव्हा तुम्ही स्पर्धा करायचं नाही असं ठरवलं, त्यानंतर मात्र तुमच्या नवीन एकांकिका, नवीन नाटकं ही दरवर्षी जी आम्हाला पाहिजेत यायला, ती मात्र आली नाहीत. त्यानंतर तेवढ्या सातत्यानं ते होत गेलं नाही. 96 नंतर झालं कसं माहिती आहे, 96 नंतर कॉलेजमधली गॅदरिंग्स वगैरे बंद झाली, आणि त्यामुळे आता जर पुढची आपल्याला जर टीम तयार करायची असेल तर आपण आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, असं एक मी मनाशी ठरवलं. पण आता शिक्षक झालो पाहिजे आणि आपण घडवलं पाहिजे ना. बरं, त्याच्या आधी करत होतं ते घडवणंच होतं, कारण आपल्याकडे ट्रेंड, तुला तरी कुठं माणसं मिळाली ट्रेंड, तर पाहिजे तसं करूनच घ्यावं लागलं आपल्याला, बरोबर ना. मलाही जे अगदी 81-82 पासून अगदी आपण धरला प्रवास म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून, तर काही लोक आपल्या पाहिजे करून घ्यायचं, तू विचार कर आता त्याच्यावर काम कर, असं त्यावेळेला नव्हतंच ना ते संपूर्णपणे, ते घडवणंच होतं. पण त्यावेळेला आता ही चळवळ जर चालू ठेवायची असेल तर मग आपल्याला नवीन पिढी कशी काय जोडली जाणार, म्हणून मग मी प्रशिक्षकाच्या भूमिकेत जायचं ठरवलं 96 साली. आणि मग 7 ते 14 वयोगटातल्या मुलांमधनं काम करायला सुरुवात केली, आणि मग त्याच्या बॅचेस 2005 पर्यंत दरवर्षी अशा बॅचेस झाल्या, त्यातली बरीचशी आता आहेत मुलं किंवा काम करतायत, मी साताऱ्यात असतील कुठे गेली बाहेर समजा तिथं करतायत वगैरे, ते होतं ते. पण ते कसं झालं की शिक्षकाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत गेल्यानंतर पुन्हा मग ते थोडंसं लेखन झालं. आणि मग आता का मला हे का प्रकर्षानं जाणवतं की जेव्हा आपण फ्युजन फेस्टिवलला 2 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही मला शाल श्रीफल अर्पण केलं, तर त्यावेळी मला ती खंत जाणवायला लागली प्रामुख्यानं की मी एकलव्यासारखा तुषार भद्रेंचा भक्त झालो. म्हणजे मला प्रत्यक्ष तुषार भद्रेंच्याकडनं असं मार्गदर्शन मिळू शकलं नाही किंवा त्यांच्या नाटकामध्ये काम करता आलं नाही, त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करता आलं, ही खंत जाणवायला लागली. म्हणून मी त्यावेळेला माझे जे विचार थोडेसे बोलले होते त्यामध्ये म्हणलं होतं की आता एक नवीन नाटक लिहा आणि त्यामध्ये मला काम करायचं आहे. मला या वयात सुद्धा ती एक बकेट लिस्ट ज्याला आपण म्हणतो ती तशी एक बकेट लिस्ट आहे आणि ते एक जमणं गरजेचं आहे. आणि दुसरं तुम्ही जे म्हणलात ना की कलाकारांमध्ये जी एक प्रोत्साहन म्हणतो आपण ज्याला, किंवा आपलं काहीतरी सादर करण्याची जी उर्मी जी आहे, ही आपल्यासारख्या दिग्गज प्रयत्नानंतर आज आपण असं बघतोय की राज्यनाट्य स्पर्धेला जिथं 7-8 नाटकं सुद्धा सातारमधनं व्हायची म्हणजे खूप मोठं होतं, आज तिथं 24 नाटकं या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेला आहेत. मग कोणाचे प्रयत्न कमी, कोणाचे जास्त, त्यात काही असेल, परंतु ही एक अचिव्हमेंटच आहे. बरोबर. हे तुमच्यासारख्या लोकांनी केलेल्या कामाचं हे फळ आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही असतं ना, कारण काय शेवटी कसं आहे ना की नवीन जे येणारे असतात ते मागच्या पिढीला कडे बघतच असतात, नाही अशातला काही भाग नाहीये. मग त्यांनी काही रोज खूप मान दिला पाहिजे आपल्याला, आपल्या पाया पडल्या पाहिजेत आणि आपल्याला काहीतरी ग्रेट म्हटलं पाहिजे अशातलं काही, परंतु ते तो माहोल टिकून ठेवणं आणि तो पुढं नेत राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं. पण मग ते करायचं झालं तर मग थोडंसं वैयक्तिक हे होतं. पण तरी सुद्धा गजरसारखं नाटक असेल किंवा लादेंच्या शोधात सारखं नाटक की ते आजही भल्या भल्या लोकांना वाटतं नाही तुषार हे चला तुझं वेगळंच आहे, हे नेमकं कळत नाही आपलं असं, ते म्हणजे पॉलिटिकल सोशल असं काही वेगळंच झालेलं आहे. म्हणजे माझ्या लिखाणाचा एकूण फटकून आहे. किंवा आता सुद्धा मी 1-2 आहेत म्हणजे आपला जो विषय झाला आर्ट फ्युजन फेस्टिवलच्या वेळेला, तर तेव्हापासून डोक्यात विषय डोक्यात भरपूर आहे, त्याच्यातला भाग नाही. मग काही वेळा कसं होतं की अरे बापरे हे झालंय नको करायला असंही होतं. पण तरी सुद्धा एक नवीन आत्ता विषय मी एक दीर्घांक स्वरूपामध्ये येईल या 1-1.5 महिन्यामध्ये, तो त्याचं लिखाण चालू आहे. पण त्याच्या बरोबरीनं माझ्या मागे आता बरेचसे लोक लागलेत की ह्या 50 वर्षाचे अनुभव तुझे जे आहेत तर त्याचं एक डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. म्हणजे ते साताऱ्यामधनं लोकांना जसं वाटतंय तसंच ते बाहेरच्या लोकांना पण वाटतं, तर त्याचं एखादं पुस्तक हे केलं किंवा आता व्हॉइस कल्चरवर
त्याच्यावरती मी प्रचंड काम केलं किंवा ट्रेनिंग दिलं. त्याच्यामध्ये 25-26 हजार महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचलो. मला त्याबद्दलच खरं म्हणजे आता तुम्ही थोडंसं बोलावं की दास्तान अकॅडमीतर्फे तुम्ही जी वर्कशॉप्स घेता आणि जे आत्ता तुम्ही म्हणला की 25-30 हजार मुलं त्याचा फायदा घेऊन पुढे गेलेली आहेत, तर त्याच्यामध्ये नक्की काय कशा प्रकारचं प्रशिक्षण, व्हॉइस कल्चर म्हणजे आपण नक्की काय घेतो त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये तो कोर्स माझा असा जो आहे तो 6 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा आहे किंवा 15 दिवसाचे, 10 दिवसाचे आहे, छोटे म्हणजे जसं जसं त्या मुलांना शक्य असेल तसं. आणि वयवर्ष 7 ते 70 असं काही नाही. कारण मला अलीकडं माझ्या असं लक्षात आलं की 7-8 वर्षाची जी मुलं आहेत त्या मुलांचं IQ ही 17-18 वर्षाची आपण होतो, 20 वर्षाची आपण होतो. त्या 20 वर्षाला आपल्याला जे आकलन होतं ते आत्ताच्या 7-8 वर्षाच्या मुलांना आहे. बरोबर, ही आहे. म्हणजे हा ते मुलं म्हणायचे की पुढची पिढी एक जीन जास्त घेऊन जन्माला येते, तसे आताही मागे जेव्हा मी वळून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज जी काही 7-8 वर्षाची मुलं आहेत, एक नाही ते 10 जीन घेऊन मोठी जेव्हा जन्माला आलेले आहेत आणि त्यांचे आहे म्हणजे तेवढं हे संपूर्णपणे असं. तर त्याच्यामध्ये अभिनय मग त्याच्यामध्ये भरत मुनीच्या रससिद्धांतापासून ते स्तानिस्लावस्की असेल किंवा पीटर ब्रूक असतील वगैरे, हे सगळ्यांचं शिकवतो. कारण मी पीटर ब्रूक कार्यशाळा म्हणजे आपण तो विषय बोललो नाही, पण 2-3 खूप मोठ्या लोकांच्या कार्यशाळा मी त्याच्यावरती आपण बोलू वेळ असेल आपल्याला. तर फार महत्त्वाचे असे ते टप्पे असतात ना. डॉक्टर अशोक रानडे बरोबर केलेल्या कार्यशाळा NCPA मध्ये, त्याच्यानंतर पीटर ब्रूक विथ थिएटर डेज विथ पीटर ब्रूक त्यांच्याबरोबर ती कार्यशाळा जर करत होतो. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर कोण होते म्हणजे मुंबई बाहेरचा अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी मुलगा एकच होता, तुषार बद्रे, की पुण्यातलंही कोणी नव्हतं. आणि मुंबईमधले मराठी, हिंदी, गुजराती थिएटर करणारे सगळे स्टॉलवर्ड्स होते. म्हणजे नसिरुद्दीन शाह वगैरे बसलेले, रोहिणी हट्टंगडी, असे म्हणजे दिग्गज माणसं सगळी, रीना पाठक, रत्ना पाठक, अमुक्त वगैरे असं. आपले माझ्या शेजारी माझ्या बरोबर होते आपले विक्रम गोखले, हे सगळी मोठी माणसं होती त्याच्या. तर ते मला संधी मिळाली विजय मेहतांच्यामुळं. CBIला शकुंतला कुलकर्णी आणि अमोल पालेकरांनी मिळून एक कार्यशाळा घेतली होती, त्याच्यामध्ये मला संधी मिळाली. म्हणजे काही कार्यशाळा आहेत त्याच्यामधनं एक आपल्या जाणीवा प्रगल्भ होत जातात किंवा पुढं होतात. म्हणजे जसं की शकुंतला कुलकर्णी ह्या चित्रकार आहेत, म्हणजे चित्रा पालेकरांची बहीण, आणि त्यांनी तेव्हा मुंबईत होते पालेकर, 93-94ची गोष्ट आहे. तर तिनं काही चित्र काढलेली होती, म्हणजे आपल्या नाटकाचे सेट कसं असतो तसे ते होते आणि त्याच्यावर तिने चित्र काढली होती. आणि ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकामध्ये तिथं बंगला होता अमोल पालेकरांचा, तर त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे अशी ती डिस्प्ले केला होता त्या चित्रांचा. आणि त्यांनी महाराष्ट्रातले जेवढे म्हणून दिग्गज आहेत त्या सगळ्यांना सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा यायचं, ती सगळी बघायची, आमच्या इथं चहा नाश्ता करायचा आणि जायचं. त्यात मलाही बोलवलं होतं आणि मग मी तिथं बघून आलो होतो. मग त्यानंतर 3 महिने ते तसं चालू होतं आणि त्यानंतर 5 दिवसाचं वर्कशॉप झालं NCPAला. मग त्याच्यामध्ये नंदू भेंडे संगीतकार, वसंत हाबाजी ढहाके, विक्रम गोखले, असे मोठे मोठे होते, रसिका जोशी ती वारली बीच, असे सगळे मोठे मोठे लोक होते. त्याच्यामध्ये मी होतो. पण तुम्ही कार्यशाळेत जायचं म्हणजे तिथं काही नाही, ती चित्र बघितली त्यानंतर बाबा तू लेखक आहेस तर तुला काय गोष्ट सुचली का, तू संगीतकार आहेस तर तुला काही एखाद्या नवीन काही रचना सुचली, किंवा एखादा कवी आहे तर कवींना काही कविता सुचली का, असं अशी ती कार्यशाळा होती. म्हणजे तिथं कोणतं काही ते शिकवतंय आणि आपण काहीतरी करतोय असं काही नव्हतं. मग तिथं मला जेव्हा विचारलं की हा तुषार आता तू कर वगैरे, तर मला एक गोष्ट सुचली होती. मग ती गोष्ट मी सांगितली, प्रेझेंट केली. मग ते विजय मेहता मला म्हणलं की नाही आता म्हणले आपण ही इनॅक्ट करूया. मग तुषारला कोण मदत करेल, मग ती रसिका लगेच तयार झाली, म्हणली मी तुषार बरोबर करते. मग आम्ही मध्ये एक 15 मिनिटं फक्त ब्रेक घेतला, चर्चा केली आणि मग आम्ही त्या जॅपनीज फॉर्ममध्ये, म्हणजे ती गोष्ट एक जण नुसता गोष्ट सांगत असतो तिकडे बाजूने एनॅक्टमेंट होत असतो, तो फॉर्म पकडला आम्ही आणि मग ती गोष्ट ती तिकडे फक्त अभिनय करत होती आणि मी इकडे बसून ती गोष्ट कथन करत होतो. असं केलं. किंवा पीटर ब्रूक यांच्याबरोबर थिएटर डेज विथ पीटर ब्रूक ज्या वेळेला कार्यशाळेमध्ये गेलो मी त्यावेळेला, आता पीटर ब्रूक हा जागतिक दर्जाचा दिग्दर्शक, विजय मेहता मोठी मोठी माणसं त्यांना गुरु मानायचे. आता ते वारले 2 वर्षापूर्वी, 94 वर्षी वारले ते. त्यांनी ते मी सुरुवातीला म्हणलं तसं की बाबा एम्प्टी स्पेस ही कन्सेप्ट मांडली, किंवा ब्रेकनं जसं एलिनेशन थिअरी मांडली, किंवा म्हणजे असे बरेच लोकांनी आपले त्यांचं हे मांडलेलं आहे, थिअरी मांडल्या म्हणा किंवा सिद्धांत मांडलेत आणि त्यांचे थिएटर केलं. त्यांच्याबरोबर मला संधी मिळाली होती
तर तो एक वेगळा अनुभव होता. बरोबर. त्याच्यामध्ये मला कळलं की भाषा महत्वाचीच नाही आहे. म्हणजे मला काही प्रश्न पडत होते, पण हा जर्मन माणूस, इंग्लंडमध्ये जगामध्ये काम करणारा माणूस, त्यांचं इंग्रजी आहे, आपण सातारी असं डोक्यात, तर कसं काय करायचं. तर माझ्या शेजारी विक्रम गोखले बसले होते, ते अस्वस्थ होते. ते म्हणजे दुसऱ्या तुला काय प्रॉब्लेम आहे का? म्हटलं प्रॉब्लेम नाही काय. म्हटलं मला प्रश्न विचारायत, पण म्हटलं मला धाडच होईना माझं. म्हटलं का? म्हणलं अरे एवढं माझं इंग्लिश चांगलं नाही आहे, ते त्यांच्यासमोर उभं राहायचं आणि बोलायचं वगैरे वगैरे. मला म्हटले मला सांग, मी विचारतो. सांगितलं त्यांना प्रश्न. तर त्यांनी हात वर केला. त्यांनी पीटरब्रूक म्हणाले हां बोला बोला काय वगैरे. तर ते उभे राहिले आणि गोखले म्हटले एक प्रश्न आहे पण माझा नाही, याचा आहे. तर ते म्हटले की मग तुम्ही का विचारताय, त्याला विचारू द्या. म्हणजे मला उभं केलं, विचार म्हणले आणि पुढं बोलवलं. NCVA मध्येच त्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये ते वर्कशॉप. आता मुद्दा मला गेलंच पाहिजे ना पुढं. गेलो आणि शेखर तुम्हाला सांगतो, बोलायला सुरुवात केली मी इंग्रजीमधनं आणि एका टप्प्यानंतर मराठीतच बोलायला चक्क सुरुवात केली आणि सगळं सांगितलं आणि थांबलो. तर सगळी कुजबूज सुरू झाली. पीटरब्रूकनं मराठी काही करणार, हे काय पोरगं सांगताय, असं काहीतरी झालं असेल. नंतर मला भान आहे, म्हणलो मी इंग्रजीत थोडंच बोललो आणि मराठीतच बोललो. त्यांनी मला विचारलं की झालं तुझं सगळं? म्हणलं हो, बस म्हणले. आणि मी विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली आणि लोक आश्चर्य वाटलं. मग काही लोकांनी त्यांना विचारलं लंच ब्रेक वगैरे, डू यू नो मराठी, तर मला मराठी कळतं का वगैरे. ते म्हणले नो नो नो. भाषा कळायची काय कारण आहे म्हणले, आपण जर वी आर थिएटर पीपल, आपल्याला इमोशनची भाषा कळते ना. नॉट नेसेसरी की बाबा कुठल्या भाषेमध्ये बोलतोय, शब्द महत्वाचे, शब्द महत्वाचेच नाही, तुमच्या इमोशन्सच महत्वाचे आहेत आणि तुम्ही काय एक्सप्रेस करताय त्याच्यावरनं कळलं पाहिजे ना. मग थिएटर तुम्हाला हे सांगतं ना, भाषेच्या पलीकडे जाऊन तुमच्या इमोशन्सचा जो काही आदान प्रदान आहे ते हे आहे सगळं. मग त्याच्यामध्ये तो सच्चेपणा असेल तर समजणार ना समोरच्या माणसाला. बरोबर. त्याच्यामध्ये ती जेन्युनिटी असेल तरच समजणार, अन्यथा कसं समजणार. तर हे फार इंटरेस्टिंग आहे, शिकण्यासारखं होतं. किंवा बन्सीकौल यांच्याबरोबर काम केलं मी. त्यावेळेला बन्सीकौल मला म्हणले देखो तुषार, सोलापूरला एक वर्कशॉप होतं, त्याच्या वर्कशॉपमध्ये मी रेग्युलर विद्यार्थी म्हणून सामील झालो होतो. ते म्हटले की कल हम पुन्हा जा रहे हैं, कल वर्कशॉप खत्म हो जाएगा शाम को. तो म्हटलं हाँ ठीक है, सुबह सुबह जाएंगे और तुक्के पे तुक्का प्रयोग है मेरा, बालगंधर्व. ते थिएटर अकॅडमीने एक फेस्टिवल केला होता 95 साली. आणि त्याच वेळेस तो म्हटलं की तो तुम काम कर रहे हो. मतलब मुझे स्क्रिप्ट मालूम नहीं है, मेरा काम क्या मालूम नहीं, कल शाम को शो है, आप बता रहे हो, प्रैक्टिस कुछ नहीं, मैं कैसे काम करूँगा, मुझे कुछ मालूम नहीं, तुम सुबह हमारे साथ आ रहे हो. मी म्हटले ओके चला जाऊ द्या. मी गेलो त्यांच्याबरोबर आणि केलं मी काम. त्याच्या इथं 2 प्रॅक्टिस केल्या फक्त आणि त्याच्यामध्ये काम केलं. बरं ते सगळं क्लाउन थिएटर होतं, सगळे जोकर त्याच्यामध्ये, कारण त्यांचं थिएटरच होतं क्लाउन थिएटर. सगळे जोकरमध्ये त्या ड्रेसमध्ये, कोणी ओळखण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि मी आयडिया केली त्या पुण्यामधला फेस्टिवल आणि ते बोलत होतं, हे करत होते त्याच्यामध्ये. मग मी माझे डायलॉग होते ना, त्यांना म्हटलं की ये मी मराठी में बोलूंगा, क्या प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला नाही कुछ प्रॉब्लेम नाही, मराठी में बोलो. मग हिंदी बोलायचो मराठीत बोलायचो. तर टाळ्या यायला लागल्या, लोकांना कळायला लागलं अरे बन्सीकौल भोपाळवरून आले, ह्याच्या ग्रुपमध्ये मराठी इतकं चांगलं बोलणारं कसं आहे. आणि ती प्रयोग संपल्यानंतर भेटायला आले ते, त्याच्यामध्ये आळेकर किंवा जब्बार पटेल किंवा आपले महेश एलकुंचवार. तर महेश एलकुंचवार म्हणले की अरे बंसी तेरे ग्रुप में मराठी बोलने वाले अच्छे लड़के हैं. तर एक तो बहुत बढ़िया बोल रहा था. त्यांच्या लक्षात आलं की माझ्याबद्दल बोलतात, म्हणून त्यांनी मला निरोप पाठवला. मी आपलं ते ग्रीन रूममध्ये सगळा मेकअप काढत होतो, ते अर्धवटच झाले होतात. तेवढ्यात म्हटले तू बोलवले ताबडतोब. मी गेलो तिथं, बोलवल्यानंतर ते म्हटले की हां इसने ये काम किया था. तर एलकुल सरांची खांद्यावर हात ठेवून बहुत बढ़िया मराठी बोलते हो तुम, मुझे अच्छा लगा वगैरे. म्हटलं एलकुल सर मी तुषार भद्री. ते मॅडच झाले. ते म्हणले अरे कमाल आहे तुझी म्हणे, आता मी पण लेखक आहे म्हणले. मला कोणतरी म्हणले येईन माझ्या नाटकात काम कर असं तसं, मला नाही जमणार बाबा, तू कसं काय वगैरे सांगितलं. म्हटलं असं वर्कशॉप होतं वगैरे. तर ही मोठ्यांचे पण वेगवेगळे अनुभव आयुष्यामध्ये जे असतात ना, ते सुद्धा आपल्याला खूप पुढं नेणारे आणि खूप काही शिकवणारे निश्चितपणानं असतात त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि त्याचा पण खूप परिणाम झाला. पण मी त्यांच्याकडनं शिकलो ते माझ्यापुरतं ठेवलं नाही.
मग ते मी पुढच्या पिढ्यांना देत गेलो. मग तिथं शिकलोय मी, तर मग मी ते मॉडिफाय करत म्हणा, किंवा मला जे आकलन झालंय त्याच्या पलीकडे आणि सोपं कसं करता येईल, किंवा डॉक्टर अशोक रानडे यांचं व्हॉइस कल्चरची कार्यशाळा केल्यानंतर जेव्हा आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की आवाज कोचाय म्हणून बक्षीस मिळत नाही, मग आवाज चांगला झाला पाहिजे, हे डोक्यात सतत असल्या कारण मग जे उद्योग केले, मग जसं आपल्याकडे म्हणतात ना की बाबा गुरुच एक शिष्याला शोधत आहेत, किंवा एखाद्या शिष्याच्या मनामध्ये असेल ना मला गुरु चांगला मिळावा तर मिळतो, तसं अशोकदादा रानडे माझ्या आयुष्यात आले. आणि मग त्यांना मी साताऱ्यात पण आणलं, साताऱ्यामध्ये सुद्धा कार्यशाळा, मग त्यांच्याकडनं जे शिकलो ते शिकवायला लागलो. आणि त्यामध्ये गंमत अशी झाली की मग नंतर आता व्हॉइस कल्चर किंवा आवाज जोपासना हा विषय नटांसाठीच फक्त उपयोगाचा आहे का, तर नाही, गायकांसाठी सुद्धा उपयोगाचा आहे, वकिलांसाठी सुद्धा उपयोगाचा आहे, प्राध्यापकांसाठी, ज्यांना बोलायचंय, चांगलं बोलायचंय. म्हणजे मी काय म्हणतो, माझ्या आवाज जोपासनामध्ये माझं एक ब्रीदवाक्य आहे, बोलण्याचं गाणं करायचं म्हणजे आवाज जोपासना, बाकी काय नाही. म्हणजे मी बोलायला लागल्यानंतर समोरचं ऐकत राहायला बसलं पाहिजे, बरोबर आहे ना, म्हणजे ती मैफिलच सजली पाहिजे, किंवा काय छान काय सुंदर बोलतात, ऐकत राहावं असं वाटतं, बोलण्याचं गाणं झालं पाहिजे. आणि म्हणून ते, आणि अभिनय तुम्हाला जर चांगला करायचा असेल तर शरीराचा वारा झाला पाहिजे, ही कन्सेप्ट आणली त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचं शरीर प्रचंड लवचिक असलं पाहिजे, माइंड तुमचं रिकाम असलं पाहिजे, स्ट्रेसलेस तुम्ही असला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, तर शरीराचा वारा असला पाहिजे. मग त्या अनुषंगानं मग ते मी शिकवतो मुलांना. मग त्याच्यामध्ये भरत मुनी शिकवतो, स्थानिस्लावस्की शिकवतो, अरिस्टॉटलचे संदर्भ असतात, किंवा पीटर ब्रूक काय म्हणतात ते म्हणजे जागतिक आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, आणि ते शिकवतो. आणि व्हॉइस कल्चरच्या कार्यशाळा माझ्या अनेक महाविद्यालयामध्ये, किंवा आता टोमॅटो FM मध्ये कोल्हापूरला, किंवा आत्ताच मला विद्यापीठा शिवाजी विद्यापीठामध्ये, की अनेक विद्यापीठात तिकडं मला बोलवत असतात, आणि जातोय, अनेक वर्ष जातोय. अशा सगळ्याची गोळाबेरीज जर केली तर ते साधारण 25,000च्या वर तेवढी, म्हणजे अगदी 7 ते 14 वयोगट असेल, किंवा 15 ते 35 वयोगट असेल ते, आणि आपण आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा जे काही आपल्या बरोबर काम करणारे लोक होते त्यांच्याकडनं काही करून घेतलं म्हणजे शिकवलंच ना, त्याचं जर एक गोळाबेरीज केली तर ती साधारणपणे होती. आणि असं एक आयुष्यात ठरवलं की बाबा शेवटचा श्वास आपल्याला माहित नाही कधी येणार आहे, पण तोपर्यंत 50,000 लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण. तर हे असं एक डोक्यामध्ये ठेवून निश्चितपणानं एक पुढं हे करतो. आणि दुसरी गोष्ट काय माहिती ना, की नाटक करणाऱ्या माणसांना अॅनालिसिस करता येत नाही. मी करतोय, छान करतोय, लोक काय म्हणले याच्या पलीकडे काय नाही, पण लक्षात घ्या, आपण जे काही वाचतो, जे काही आपण अनुभवतो, म्हणजे ते नुसतं बघून नाही उपयोगाचं, त्याचं अॅनालिसिस करता आलं पाहिजे. एखादा विचार आपल्याला पटला, तो का पटला याचा अॅनालिसिस आपल्याकडे असतो, किंवा एखादा विचार नाही पटत, तो का नाही पटत, मला वाटतं म्हणून नाही उपयोग, कारण आपण तर थिएटरवाली माणसं आहोत, प्रत्येकाचं रिझनिंग आपल्याला द्यावं लागणार, प्रत्येकाचं कारण दिलं पाहिजे, कारण कार्यकारण भाव हा एक महत्त्वाचाच घटक आहे. बरोबर. कारण जसं स्थानिस्लावस्की म्हटलं की तुमचं मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे, तुमचं ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे, तुम्ही किती ऑब्झर्व करताय त्याच्यामध्ये. शेवटी तुम्ही कॅरेक्टर करता म्हणजे काय, तुम्ही सगळं निर्माण काही करत नाही, जे काही तुम्ही अवलोकन केलेलं असतं, जे काही निरीक्षण केलेलं असतं त्यातूनच तुम्हाला ते कॅरेक्टर ते असतात त्याच्यामध्ये. तसं इमॅजिनेशन महत्त्वाचं आहे, कल्पनाशक्ती हवी ना तुमच्याकडं, कारण थिएटर इज इंटेलेक्च्युअल आर्ट. थिएटर आपलं काही टाइमपास म्हणून करण्याची आर्टच नाहीये, ती इंटेलेक्च्युअल आर्ट आहे. आणि जसं लागू म्हणायचे की नटानं कसं असलं पाहिजे, व्होकल ॲथलीट असलं पाहिजे, म्हणजे तो खेळाडू सारखा असला पाहिजे, ॲथलीट असला पाहिजे, पण कसला व्होकल, म्हणजे 2-2 तास बोलला तरी त्याच्या, म्हणजे त्याला बोलण्याचं गाणं करणं म्हणतो मी त्या अर्थानं वगैरे असं. आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे, ते वाद्य आहे, ते फुटकासून चालणार नाही ना, सुरातच वाजलं पाहिजे. ढोल असेल तर तो जर आवडला नाही किंवा फाटलेला असेल त्याच्यातनं नाहीच ना त्याच्यामधनं काही बाहेर येणार. तर त्याच्यामुळे मग हे संपूर्ण शरीर आहे, ते शरीर तुमचं कसं असलं पाहिजे, त्याचा वारा होणं म्हणजे काय, हलकं असणं ना. आपल्याकडे सगळं भरून असतात लोक, बरोबर आहे की नाही, असं हे भरून ते भरून मतं असतात, सगळं भरून असतात, नाही चालणार. तुम्हाला फार मोकळं राहिलं पाहिजे, क्रिस्टल क्लिअर राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आता ह्या सगळ्या गोष्टी मी मांडतोय, लिहितोय त्याच्यामध्ये. म्हणजे असं माझ्या डोक्यात आता आहे 1 ते 3 पुस्तकांचं प्लॅनिंग. यामध्ये आपण बोललो पण आर्ट फ्युजन फेस्टिवलच्या वेळेला थोडंफार आपलं बोलणं झालं. ते आता बघूया कसं येते. म्हणजे व्हॉइस कल्चर असेल, माइंड कल्चर असेल, मन नावाची गोष्ट महत्वाची आहे, बॉडी कल्चर असेल, शरीर महत्वाचं आहे, ब्रेन महत्वाचं आहे. हे सगळं एका, पण बरं हे थिएटरसाठीच फक्त आहे का तर नाही, हे उत्तम जगण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, उपयोगी पडणारच आहे. आणि त्याच्या अनुषंगानं मग हे
माझा जसं जसं सिलेबस मी अनुभव घेत गेलो, वाचत गेलो, अभ्यास करत गेलो, लोकांकडनं शिकत गेलो आणि त्या सगळ्यातनं माझा अनुभव त्यातून मग ते जे तयार झालं ना ते मी शिकवतो. बरोबर. ते मी शिकवतो आणि त्याचंच आता पुस्तक रूपानं आलं वर्षभरामध्ये यावं असा एक माझा निश्चितपणानं त्याच्यामध्ये प्लॅन आहे. पण मला हे आपले किंवा बंगाली रंगभूमीचा अभ्यास करताना सुद्धा तिथं भेटलेली माणसं, उषा गांगुलींपासून अनेक माणसं, म्हणजे अनेक नावं घेऊ शकेल, तिथलं थिएटर बघितल्यानंतर म्हणून मी म्हणून थिएटरवाल्यांना काय म्हणतो की तुम्ही तुमचा तुमचा कॅनव्हास मोठा केला पाहिजे. सातारा नाही नुसतं सातारा मर्यादित मी आहे आणि साताऱ्यामध्ये मी ग्रेट आहे नाही उपयोगाचं. मी महाराष्ट्र पातळीवर कुठं आहे, मी देशाच्या पातळीवर कुठं आहे, मी जगाच्या पातळीवर कुठं आहे. तर असा निश्चितपणानं विचार केला पाहिजे आणि एक मोठं ठेवलं. कारण जोपर्यंत आपलं असं आपणच आपला कॅनव्हास मोठा करत नाही तोपर्यंत काही होत नाही. पण आता आपल्याकडं म्हणजे उत्तम करिअर करताना मुलं दिसत आहेत, म्हणजे वाईट नाही आहे, चांगलं होताना दिसतंय निश्चितपणानं. थिएटरही करतात आणि थिएटर प्रामाणिकपणा करावं असं लागतं आणि मग त्यासाठी तर आपण हे काम केलंय ना इतकी वर्ष आणि धडपडतोय किंवा करतोय ह्या पद्धतीनं असं. तर तो भाग आहे आणि ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आपली ही बुद्धिमत्तेशी निगडीत अशी कला आहे, तर त्याच्यामुळं त्याच्यावरती काम झालं पाहिजे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये टोपेवाड्याचं एक फार मोठं योगदान आहे. कारण टोपेवाडा म्हणजे आमचं घरच होतं, तिथनं सुरुवात सगळी झाली. म्हणजे शंकरराव टोपे म्हणजे प्रकाश टोपेचे वडील असतील किंवा अलीकडेच प्रकाशची आई पण गेल्या, मालती टोपे किंवा प्रकाश, त्याच्या सगळ्या बहिणी, त्यांचं फार मोठं योगदान आहे या सगळ्या प्रवासात. कारण हक्काची जागा आजही बरीचशी मुलं म्हणतात आम्हाला प्रॅक्टिसला जागा नाही. त्यावेळेला म्हणजे आम्ही आपलं सुटली बँक काय सुटलं की जाऊन टोपेवाडा म्हणजे आमचं घरच होतं निश्चितपणानं. तर ही पण आपल्याला कुठेतरी प्रचंड योगदान देणाऱ्या अशा घटना असतात किंवा अशी माणसं असतात ना निश्चितपणानं. तर त्याच्यामुळं आणि जसं शंभू मित्रा म्हणतात तसं की रंगभूमी हे नटाचं माध्यम आहे. बरोबर. म्हणजे लेखकानं खूप छान लिहिले, दिग्दर्शकानं उत्तम बसवलेलं आहे. पण समजा तू बसवल्याशिवाय मी बसवलेस, आपल्यातल्या एखाद्या नटानं ठरवलं की दिग्दर्शकाची आपण माती करायची किंवा लेखकाचीही करायची तर करू शकतो तो संपूर्णपणे. शंभू मित्र म्हणायचे की नटाचं माध्यम आहे आणि मग अशा माध्यमामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर मग ते फार जबाबदारीचं असं काम आहे. आणि मग नटानं आपण बोललो तसं तुमची बुद्धिमत्ता तल्लख असली पाहिजे, तुमचं शरीर वारा असलं पाहिजे, तुमचं ते वाद्य नीट वाजलंच पाहिजे, आवाजावरती तुमची हुकमतच पाहिजे, स्विच ऑन स्विच ऑफ तुम्हाला करताच आला पाहिजे. जसं तू म्हणलास की एक भूमिका गेली दुसऱ्या नाटकात तसाच दिसतोय, नाही चालणार आपल्याला. आणि मग ह्या सगळ्याकडे आपण फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. तर असा तो हा सगळा प्रवास आहे आणि बोलण्यासारखं अजून खूप आहे. पण कधीतरी परत बोलू आपण, निश्चितपणानं बोलू. पण ही जी आपली म्हणजे ही चर्चा आहे तर ही किंवा गप्पा म्हणूया आपण त्याला थांबवताना मला मी अलीकडं जिथे इथं माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या वगैरे तर तिथं म्हणतं की आपले विनोबा भावेंनी खूप छान शेवटच्या टप्प्यात लिहिलेलं आहे की मी आता डिक्शनरी सारखा आहे. डिक्शनरी काय म्हणते का तुम्हाला मला वाचा मला वाचा मला वाचा मला वाचा नाही म्हणत. पण ज्याला कोणाला अर्थ समजून घ्यायचा असेल त्यानं हातामध्ये डिक्शनरी घेतली की त्याला पाहिजे तो अर्थ समजतो. अगदी बरोबर. तसं आता तुला सांगतो आहे की आपण आता डिक्शनरी सारखे आहोत. तुम्हाला जर काही त्यातला अर्थ समजून घ्यायचा असेल तर केव्हाही उघडा, तुमच्यासमोर ते संपूर्णपणे माहिती तयार असेल निश्चितपणानं. हा एक भाग वाटतो. आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे जाईल तिथं मी मांडतोय आता, कारण आपलं जसं आपण म्हणलं मी जसं कांताराचा रेफरन्स दिला की रूट आपले शोधणं किंवा आपली जी मुळं आहेत ती शोधणं, आपल्या कल्चर वगैरे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अलीकडेच भरत मुनी आणि ह्यांचा सगळा अभ्यास करत असताना आता भारतीय सौंदर्यशास्त्र म्हणून शिवपुराण, विष्णुपुराण हे आपण धार्मिक ग्रंथ म्हणून त्याच्याकडे बघतो, पण ते तसं नाही आहे. तर ते आपल्या ह्या संस्कृतीमधले सौंदर्यशास्त्राशी निगडीत असणारे ग्रंथ आहेत. तर असं एक जाणवतं किंवा उपनिषद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या की ज्याच्याकडे लोक नाहीत बघत फारसे वगैरे. पण कंठोपन अलीकडंच ह्या सगळा अभ्यास करत असताना मला एक फार इंटरेस्टिंग असा संवाद सापडला की तो संवाद जो आहे तो संवाद मी अलीकडे सर्व मुलांना सांगतो. तर विष्णू धर्मोत्तर
पुराण नावाचा एक हे आहे, ग्रंथ आहे. तो साधारण 4थ्या आणि 5व्या शतकातला आहे. त्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषी आणि वज्रराजा यांच्यातला एक संवाद आहे आणि तो लक्षणीय मानला जातो. तो कला, सौंदर्य आणि उन्नत मानवी व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे मानवी जीवन समृद्ध असलं पाहिजे ना, उन्नत असलं पाहिजे. तर आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळे आहेत ना ग्रंथ, ते तसं आपलं मानवी जीवन उन्नत करणारेच आहेत. पण आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की ते आपण पारायण करतो आणि काय त्यानंतर काही झालेला नसतो. बरोबर आहे ना. म्हणजे आपण वारकरी संप्रदाय मानतो, सगळं मानतो, ज्ञानेश्वराची गाथेची पारायणं होत आहेत आणि पारायणं संपली की त्या गावामध्ये 2 पार्ट्यांनी मारामाऱ्या होत आहेत. म्हणजे ह्याला काही अर्थ नाही ना, कारण त्यातनं काय सांगितलंय, मानवतेसाठी सांगितलेला संदेश आपण अंगीकारतो का? आपण भाऊबंधक्या सोडतो का? आपण हे तर होत नाही ते. पण ठीक आहे, सामान्यपणे हे असंच चालू राहणार. पण हे जर ह्याच्यामध्ये तो वज्रराजा मार्कंडेय ऋषींच्याकडे गेला आणि तो काय म्हणाला की मला देवांच्या मूर्ती घडवायच्यात, म्हणजे मला शिल्प घडवायची, तर मला तुम्ही त्याचे ज्ञान द्या. तर मार्कंडेय ऋषी म्हणाले, जी व्यक्ती चित्रकलेचे सिद्धांत जाणत नाही त्या व्यक्तीला शिल्पकलेचे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे आता मला शिल्पकला जर शिकायचं असेल तर चित्रकलेचं मला ज्ञान असलं पाहिजे. बरोबर. पण वज्रराजा म्हणाला की हे भृगुश्रेष्ठा, मला चित्रकलेचे ज्ञान समजावून सांगा. म्हणजे तो असंही म्हणलं नाही, मला काय माहित, सांगा. ते ऋषी म्हणाले, नृत्य सिद्धांताची माहिती असल्याशिवाय चित्रकलेचे ज्ञान अपुरे आहे. म्हणजे शिल्पकला जाणून घ्यायची असेल तर चित्रकला समजली पाहिजे, चित्रकला समजायला तुला नृत्याचं ज्ञान असलं पाहिजे, असं ऋषी ते सांगतायत. बरोबर. मग राजा म्हणाला की मग आधी मला नृत्याचे सिद्धांत समजावून सांगा, म्हणजे मला चित्रकलेची जाण येईल. त्याच्यावर ऋषी म्हणाले, हे राजा रागावू नकोस, कारण राजा होता तो. पण ज्या व्यक्तीला वाद्य संगीत समजत नाही त्याला नृत्यकला समजणं कठीण आहे. मग सुरुवात कुठून झाली? शिल्पकलेवरून. शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, नृत्यकलेकडनं आलं ते संगीताकडे आलं. बरोबर. वज्रराजा म्हणाला की असं असेल तर मला वाद्य संगीताची तरी जाणीव करून द्या, लय तालाचं तरी मला ज्ञान द्या, असं या अर्थानं. ऋषी म्हणाले, हे राजन, गायनाच्या ज्ञानाशिवाय वादनाचे सिद्धांत कसे समजते? आता गायनाकडे आलं सगळं, सुरू झालं शिल्पकलेवरनं. वज्रराजा म्हणाले, हे ज्ञानश्रेष्ठ, माझी शिकण्याची तीव्र इच्छा लक्षात घेऊन मला गायनाचे सिद्धांत समजावून द्या. म्हणजे राजाची तयारी होती, ती मला हे समजून घ्यायला पाहिजे. त्यावेळी ऋषी म्हणाले, राजन, तुझी ज्ञान लालसा मला कळती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, गायनाचे सिद्धांत समजावून घेताना तुला गद्यात्मक आणि पद्यात्मक वाचन कला अवगत करून घेणे आवश्यक आहे. आला वाचिक अभिनय तिथं आला, अभिनय तिथं आला. म्हणजे गद्य आलं, पद्य आलं, म्हणजे साहित्य आलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर राजन म्हणाल की अरे मला हे करण्यासाठी हे सगळं करायला लागेल. तर त्याच्यावरतीच ते म्हणाले, मार्कंडेय ऋषी म्हणाले की कला ज्ञानाची ही सोपान आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत ह्या, आणि ह्या परस्परावलंबी आहेत, एकमेकांच्यावरती आधारित आहेत. तर ह्या सगळ्या आत्मसात केल्याशिवाय, हा सोपान चढल्याशिवाय तुझ्या कलात्मक जाणीवा किंवा कलात्मकतेमध्ये प्रावीण्य तुला मिळणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, ह्या सगळ्या नाट्यकलेमध्ये येतात. बरोबर. आपल्याला शिल्पकला समजावी लागते, आपल्याला चित्रकला समजावी लागते. त्याच्यातनं आपल्याला त्या चौकटीमध्ये आपण काय रंगसंगती मांडायची, काय नेपथ्याची रंगसंगती असेल, लाईटची काय रंगसंगती असेल, त्याच्यामधले काय आपण जे आपण ब्लॉकिंग करतो वगैरे 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 सगळं ते त्याच्यामध्ये संपूर्णपणे चित्रकलेची ती मांडणी आणि ते सगळं त्याच्यामध्ये असतं. संगीत तर निश्चितपणानं असतं, अभिनय असतो, साहित्य असतंच, कारण लिखाण त्याच्यामध्ये असतं. तर मग मी अलीकडे म्हणतो की आपल्याला जर उत्तम नाट्यकलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला हे सगळे कलेचे सोपान चढले पाहिजेत. म्हणजे ह्याच्यात निष्णात होऊ नका, पण किमान त्याची माहिती असली पाहिजे. आणि मग आपला आर्ट फ्युजन फेस्टिवल जो काही आता 9 वर्षाचा साताऱ्यात मी घडवून आणतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कलांचा संगम त्याच्यामध्ये असतो निश्चितपणानं. तर त्याच्यामुळे अशा एका मोठ्या छान अशा कलेमध्ये आपण आहोत की ज्याच्यामध्ये सगळं सामावून घेतो. म्हणजे जसं विवेकानंद म्हणालेले होते की माझी संस्कृती किंवा माझा धर्म एवढा मोठा आहे की त्याच्यात बाहूमध्ये सर्व प्रकारचे पंथ सामावून घेण्याची क्षमता आहे. तसं आपली रंगभूमी अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कला सामावून घ्यायची शक्ती त्याच्यामध्ये आहे. फक्त
आपण मात्र प्रचंड सजग असलो पाहिजे. तेव्हा मराठी रंगभूमीच्या दिनानिमित्तानं आपण या गप्पा मारतोय तेव्हा प्रेक्षकांना, श्रोत्यांना पुन्हा एकदा मराठी रंगभूमीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि हिंदवी रेडिओचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन. कारण शेखर कुलकर्णी हे अनेक म्हणजे 1.5 वर्ष माझ्या मागे लागलेले होते की आपण जरा गप्पा मारूया. तो योग आज जोडून आला आणि मला आवर्जून बोलवलं. त्याबद्दल मी हिंदवी रेडिओचे पण मनापासून आभार मानतो. शेखर कुलकर्णींचे मी अगदी मनापासून आभार मानतो आणि त्याच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. रसिक श्रोते हो, खरोखर तुषारजींशी बोलताना हे बोलणं संपूच नये असं वाटत होतं, परंतु आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. हो, बोलण्यासारखं अजून अजून बोलण्यासारखं खूप आहे. कारण मी म्हणलं तसं चालतं बोलतं विद्यापीठ आहे साताऱ्यामध्ये, आपल्याला लाभलं आहे, आपलं भाग्य आहे. आणि आज हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये सर वेळ काढून आले त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि रसिक श्रोते हो, या रंगभूमी दिनाच्या हिंदवी परिवारातर्फे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा केव्हा तरी तुषारजींशी नक्कीच एक वेगवेगळे विषय घेऊन आपण गप्पा मारूया. या दृष्टिकोनातून मी त्याला आता जाहीर निमंत्रण देतो. धन्यवाद तुषारजी. आज या ठिकाणी आपण थांबूया. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात नाट्यरंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलात ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत तुषार भद्रे यांच्या मुलाखतीचा 3रा भाग. तर श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.